ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृधः कस्यस्विद्धनम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति। सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय। जय रघुवीर समर्थ। देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती। अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार, अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार। शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार, शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार। मायामय या दीन जीवाना कशी कळे महती, मायामय या दीन जीवाना कशी कळे महती। देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले, म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले। विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले, विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले। कर्तव्यात सदा राहो मन चरणावरती, कर्तव्यात सदा राहो मन चरणावरती। देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती, देवांची आरती लाविल्या भावांच्या ज्योती। जानकी ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृधः कस्यस्विद्धनम्। कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेत् शतं समाः। एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे। असुरया नाम ते लोका अन्धेन तमसावृता, तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः। अनेजदेकं मनसो जवीयो नैन देवा आप्नुवन् पूर्वमर्षत्। तद्धावतोऽन्यानद्धेति तिष्ठत्
तस्मिन्नभो मातरिश्वा दधाति तदेजति तन्नैजति तद्दूरे तदुअन्तिके तदन्तरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः तत्र को मोहः कश्योकः एकत्वमनुपश्यतः सपर्यगात् शुक्रमकायमव्रणम् अस्नाविरं शुद्धमपापविद्धम् कविर्मनीषी परिभूस्वयंभूर् याथा तथ्यतोऽर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः अन्धं तमः प्रविशन्ति ये अविद्यामुपासते ततो भूय इव ते तमो यौ विद्यायां रताः अन्यदेवाहुर्विद्यया अन्यदाहुरविद्यया इति शुश्रुमधीराणां येनस्तद्विचचक्षिरे विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सः अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ पूर्णते पूर्णहि सारे पूर्णातु न पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे ओम शांति 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 ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मग भोगतू परधनाची नको आशा न खरी अपहारू आयुष्य शत इच्छावे परिकर्मात राहुनी कर्मेण बांधती तुझला दुजा मार्दनयाहुनी फिरविती पाठ आत्म्यास प्रकाशास दशातया जाती ते आसुरी लोकी अंधारे वेढले जया मना पलीकडे वेग स्थिर परिगतिकारक प्राप्य ना इंद्रिय देवाना सृष्टीला प्राणदायक हाल चाल करी न करी राही जवळ दूरही बाहेर अंतरी आत्मा दिक्कालातीत आतही स्वतःत सर्व जगताला जगती स्वतःसही पाही तो कधी न कंटाळे कोणासही कशासही जग जास आपुले झाले सर्वत्र भरून जो हसे
नित्य एकत्व झाल्यास शोक अशोक कुठे कसे. अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा अलिप्त हि मुक्त सार्थ शाश्वतता देतो तो व्यापकत्व हि. अज्ञानी कर्म आचरिती अंधारात प्रवेशती ज्ञानी जे रमती तेही अंधारीच प्रवेशती. अज्ञाना पलीकडे प्राप्य ज्ञानापलीकडे तसे अनुभवी पुरुषांकडूनी ऐकिले ते असे असे. अज्ञान ज्ञान दोन्ही सह आत्मज्ञानास जाणतो. अज्ञाने नाश टाळूनी ज्ञानाने मुक्त होत तो. ओम शांती शांती शांती. देहानं स्थूल आणि स्वतंत्र आपली स्थिती कशी आहे त्याचा विचार आपण करतो. देहानं स्थूल आणि स्वतंत्र मनानं सूक्ष्म देहाला चिकटून काहीही होऊ शकणार. स्थूलही होऊ शकणार, सूक्ष्मही होऊ शकणार असं दुसरं अस्तित्व. आणि तिसरं हे ह्याच्याशी कशाशीही संबंध नसलेलं शुद्ध अस्तित्व. अशा तीन गोष्टी आपल्या प्रत्येकाकडे स्वतःकडे आहेत याची आपल्याला जाणीव देणं हे आत्मविद्येचं प्रधान उद्दिष्ट आहे. आपल्याला व्यवहारात प्रत्येकाला मुक्तीसाठी वेगवेगळा देह दिलाय असं आपण काल म्हटलं. मुक्तीसाठी हे सगळं जाणून घेण्यासाठी मूळ जसे एखाद्या पायावर इमारत उभी करावी, मग माणसाने त्यात वावरावं आणि मग जगाचा उद्धार करणाऱ्या गोष्टी घडाव्यात, हे एकाच गोष्टीवर चालू आहे. मूळ पाया आहे, त्याच्यावर इमारत उभी आहे, त्यात माणसं वावरतात आणि ती समजा मुक्त असतील तर जगाचा उद्धार करतात, असा एक क्रम लक्षात घेऊ उदाहरण म्हणून. तर तेच आपल्या एका बाबतीत चालू आहे. देहाचा पाया घालून दिला, त्यात मनाचा वावर आहे आणि मुक्त झालं तर तेच त्याचा शेवट आहे की जिथे फक्त आनंद त्याचं वर्णन केलेलं आहे. ते कसं आहे, ते कसा असतो त्याचे आता आपण हे श्लोक वाचतो. आता हे सगळं जाणून घ्यायला हवं एवढं खरं. मुक्तीसाठी वेगवेगळे देह आहेत, ते बाह्य द्वैत आहे, ते कळतं. आज थोडेसे आपण कठीण टप्प्यात आहोत. काल आपल्याला बोलतो की विचाराच्या दृष्टीनं थोडंसं खडबडीत रस्ता लागलाय आणि चढावरचा ही गोष्ट खरी, पण तो ओलांडून आपण पलीकडे जाणार. ओलांडताना थोडा कदाचित आपल्याला दाब लागू नये, फार शिणी होऊ नये म्हणून मध्यंतराची थोडी सोय केलेली आहे बाहेरच्या श्रीनोटा जावा. तर मुक्तीसाठी वेगवेगळे देह आहेत, ते कार्यक्षम राहिले पाहिजेत सगळे. दुसरं अंतरी अद्वैत जाणून घ्यायला दोन भाग आहेत. एक मन आहे, त्यांची व्यापार पद्धती आहे. देह वेगवेगळे, मूळ ढाच्यासारखा, पण फरक प्रत्येक देहाप्रमाणे असं इकडे फरक ठेवलेला आहे. प्रत्येक काल आपण पाहिलं तसं चेहऱ्यासारखा चेहरा नाही, तसं बाहेर फरक, पण ढाच्यासारखा आहे.
मुक्तीला आवश्यक जसा पाया, जशी इमारत लागते तशी प्रत्येकाला दिलेली आहे. मुक्तीला पाया म्हणून जी लागणार, आनंदित व्हायला किंवा आत्मस्वरूप व्हायला पाया म्हणून जशी इमारत लागेल तशी प्रत्येकाला दिलेली आहे. असं कुणी काही कुठल्याही परिस्थितीत मानायचं कारण नाही की माझ्या वाट्याला अमुक एक देह आला म्हणून मला मुक्त होता येत नाही. तो अंथरुणावर असला, अपंग असला, कोणत्याही अवस्थेत असला तरी त्याला जी पायाभूत इमारत आहे ती दिलेली आहे असं समजायला हरकत नाही. इथून सुरुवात करू आपण. फक्त वेगवेगळे आहे, ढाच्यासारखं आहे, थोडेफार तांत्रिक फरक असतील. एखादा उंच आहे, सखल आहे, जाड आहे, बारीक आहे, हे बाह्य भेद आहेत आणि ते काही फार या कामाच्या दृष्टीने महत्त्वाचे नाहीत. अंतरंगात मात्र 2 भाग केलेत, त्यात ते अद्वैत स्वरूपाचे आहेत. तिथं जाणता येतं तुमच्यापासून मी वेगळे आहे, माझ्यापासून ते वेगळे आहेत, हे बाह्य द्वैत आहे. पण मन मात्र जे दिलेलं त्यातलं मधला भाग जो आपण पाहतो आहोत आता, तर त्याचे व्यापार, त्याची पद्धती, त्याची घटना ही मात्र विचार केला तर लक्षात येण्यासारखी आहे. ती सारखीच आहे, अगदी सारखी आहे. जशा पद्धतीनं, ज्या कारणाने मला त्रास होतो त्याच कारणाने दुसऱ्याला पण त्रास होतो. जशा पद्धतीनं वागल्यामुळे किंवा जगाशी संबंध आल्यामुळे मला राग येतो, तसाच संबंध आल्यामुळे दुसऱ्यालाही राग येतो. थोडे इकडे तिकडे कारण असतील काही, पण काही कारणाने राग येतो हे नक्की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची कारणं पण ठराविक आहेत. त्यामुळे मनाची जी घटना आहे ती सर्वसाधारणपणे सारखी आहे, ती अंतर्गत आहे. आता आतला प्रवास सुरू झाला तर त्यामध्ये ते मनाचा सगळा कारभार सुरू आहे. काळजी वाटते उदाहरणार्थ, तर तसं प्रत्येकाला काळजी वाटते. आता कोणाला मुलाची वाटते, कोणाला वडिलांची वाटते, कोणाच्या आजोबांची वाटते, बायकोची वाटते, नवऱ्याची वाटते. हा ठीक, तर काळजीचा विषय तर वेगवेगळा राहील, विषय हीच फक्त मुद्दा आहे. काळजी वाटण्याचे जे कार्य आहे चालू वाद ते सारखंच आहे. ते काळाच्या ताब्यात असल्याचं आपण लक्षण आहे की आपण त्याच्या ताब्यात आहोत म्हणून आपल्याला त्याची काळजी वाटते. तर त्याची व्यापार पद्धती एकदा जर लक्षात आली तर फारसं ओळखायला अवघड नाही. मन शिकायला बाहेर जावं लागत नाही, हे चांगले हे आहे, सोय आहे. सत्संग हे एकत्र असल्याचंच लक्षण आहे. त्यामध्ये मन शिकणं म्हणजे काही बाहेर जाणार नाही कुठे, ते तसंच एक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ठीक, इकॉनॉमिक्स विशेष प्रशिक्षण जाऊन तिथे घ्यावं लागतं. अशी बिझनेस स्कूल, तर तिथे जाऊन शिक्षण घ्यावं लागतं. तसं मनाचं खरं सांगायचं तर कुठं शिक्षण घ्यावं लागत नाही. आपण आपल्याकडे पाहिलं स्वतःकडे आत तर कळतं की कसं कसं चाललेलं आहे, कुठं कुठं फसवतो, कुठं कुठं चांगला वागतो, कुठं कशासाठी वागतो, का नाही वागत, कुठे दंभ आहे, कुठे काय आहे, सगळं बरोबर आपल्याला सगळं चित्रपट स्वतःच आहे. बाहेर बघायला जायची गरजच लागत नाही. चित्रपटगृह आहे, चित्रपट सुरू आहे, त्यामुळे फक्त बघायचं काम आहे. ते अडचण एवढीच आहे की डोळ्यांना बाहेरची चित्रपट पाहिजे सवय आहे, आतला चित्रपट पाहिजे सवय नाही. तेवढं कोणीतरी सांगतो तर तेवढा बरोबरच आहे की तसेच आतलाही पाहत जा. आतही सिरियल चालू असतात तेही कधी कधी बघत जा असं म्हणणं सांगणारा म्हणजे मग आपल्या दृष्टीनं आपल्या पुरतं मार्गदर्शक एखादा तो सांगतो अरे एवढं पाहता बाहेर, तसंच ती चालू आहे, तसं ती एकदा फिल्म पहा कशी चालली ते. तर ती व्यापार पद्धती सारखीच आहे. तर हे लक्षात आलं, आत्म्याचं स्वरूप त्याला त्यातलं काहीच लागू नाही, तो त्याच्या पलीकडे उभा आहे. मनाची मधली घटना आहे ती कशाच्या रूपाने आकाराला आलेली आहे, तर ती आपल्याला इकडे म्हणजे नामाचं कसं आहे की महाराज म्हणायचे तसं की आपल्याला दूरच्या गावाला जायचं आहे. खूप लांबचं गाव असलं तरी निघणारा रस्ता हा आपल्या घरातून निघावा लागतो आणि तो त्या गावी पण जावा लागतो. तसं आपल्या घरातून खूप दिल्लीला जायचंय किंवा तुम्हाला अगदी याला शिमल्याला जायचंय, तुम्ही जास्त लांब जाणार असलात म्हणून काही रस्ता कुठून जास्त लांब सुरू होत नाही, रस्ता इथूनच सुरू होतो. घरातून सुरू होणारा रस्ताच पाहिजे. जायचं कुठेही असू दे, तुम्हाला 90 किलोमीटर जायचं असेल 90,000 किलोमीटर जायचं असू दे, रस्ता घरातून निघाला. तसा मनाचा रस्ता इकडून देहाकडून निघालेला आहे, तो आत्म्यापर्यंत जाऊ शकतो, त्याला स्पर्श नाही करू शकत. कारण तिथे आला की त्याची संपतो, जळून खाक. जसं सूर्य दिसतो, प्रकाशात आपले सर्व व्यवहार सुरू आहेत. एखादं यानबिन सोडलं तर काय होतं आपल्याला माहिती आहे त्याचं, की विशिष्ट अंतरावर आले त्याचं काही चालत नाही पुढे, काही भस्म होतं. त्याच्यानंतर फक्त याच्या पलीकडे ते आहे एवढं कळतं. तर तसं काहीच स्वरूप आत्म्याचं आहे. असं प्रकाशक आहे, व्यवहार तर त्याच्यात सुरू आहेत, यान सुद्धा त्याच्या प्रकाशात त्याच्या दिशेने वगैरे जातं, पण एक विशिष्ट किलोमीटर आलं की ते भस्म होऊन जातं. तसं मनाचं तिथपर्यंत जाण्याचं ते काम आहे त्याचं, ते करतं. आता म्हणतो इथून पुढं दर्शन घ्या फक्त.
तसं इथून पुढे फक्त दर्शन आहे. त्यामुळे ते मात्र त्याचं स्वरूप मात्र सर्वत्र सारखं आहे. आता मनाची जी घटना आहे तिची घटना कार्यपद्धती सगळं सारखंच आहे. त्यामुळे आपल्याला होणारी सुखदुःख जशी घरातल्याला इतर माणसाला, बाहेरच्याला, इकडच्याला, कुठल्या इथल्या देशातल्या परदेशातल्या कोणत्याही माणसाला जशा पद्धतीनं सुखदुःख होतात तशाच पद्धतीनं ते होतात. म्हणून ते प्रश्न सारखेच आहेत, उत्तरही सारखीच आहेत आणि कुठल्याही माणसाला ती तशीच लागू असतात. प्रत्येकातली घटनेमध्ये थोडा थोडा फरक. आपल्याकडे जसं जेवणाचे पदार्थात फरक असेल पण एक मूळ जेवण म्हणून विशिष्ट विषय सारखा आहे. हा ठीक आहे, घटक बदलतील, त्याच्यातल्या याचे ते होईल, त्याच्या जे होईल एवढं होईल. तर त्यामुळे आपल्याला त्यातून एक लक्षात येतं एवढं नक्की की आपण जे समजून घ्यायला निघालेले आहोत ते आपल्या आत जर समजून घेतलं तर बाहेरचं तसंच आहे समजून घेता येतं. मला जर राग येत असेल आणि जर मी प्रामाणिक असेल तर दुसऱ्याला राग येतो हे मी समजू शकतो. आता प्रामाणिक असण्याची गरज आहे. त्याला कसं असे कसे रागवतात असं म्हणून चालत नाही. असं कसं रागवतो तसंच ते तसं रागवतात असं म्हटलं पाहिजे खरं म्हणजे. आता इथपत प्रामाणिक पण अपेक्षित आहे. तर तसंच ते आहे. असं का झालं तर असं माझं का झालं तसंच त्यांचं झालं. तर असं स्वरूप सगळीकडे चालू आहे. ही जी घटना मनाची आहे तिच्यामध्ये फक्त अजून एक भाग आहे की जो आपल्याला थोडासा समजून घ्यावा असं उपयोग होईल समजून घेतला तर थोडासा. तो म्हणजे असा की काही घेऊन आलोय. म्हणजे रचनासारखी असली, व्यवहारासारखे असले तरी काही मनाचा पार्ट हा मी घेऊन आलो. त्याला आपण पूर्वजन्म. तिथून मनावर लेप राहतात. हे पटण्यासारखं आहे. आपण कुठलंही एखादं कार्य करा, एक काही कोणतंही काम अगदी साधं केर काढण्यासारखं काम आहे. एक घरातला केर काढला समजा, छान मस्त केर काढला, असा कोणी काढला नाही किंवा असा हिला जमत नाही, ह्याला जमत नाही, त्यांना जमत नाही वगैरे असं आपण केर काढला की काहीतरी मनावर लेप निर्माण झाला. मस्त केराचा मनाचा काही संबंध नाही काय कारण आहे काय त्याचं. पण त्याच्यावर त्याचा लेप उमटू शकतो कारण ते फार मी छान काढला ह्याचं जे काय स्वरूप आहे ते, किंवा कसा केर काढलाय असं वाटू शकतं. म्हणजे दुसऱ्याने काढला तर अर्थात तर असं वाटू शकतं हे काय आहे, हे प्रत्येक कर्माचा चित्तावर येणारा लेप, मनावर येणारा लेप आहे. तर असं प्रत्येक घटनेत चालू आहे. म्हणजे आहे चांगलं त्यांचं पण साधारण माझ्यासारखंच आहे. म्हणजे घर बांधलंय समजा ते खूप छान आहे. वास्तुशांतीत जाऊन आलो, खूपच छान बांधलंय वगैरे, छान सुंदरच आहे घर, काय प्रश्नच नाही. असं सगळं म्हणावं लागतं. आल्यानंतर आपण म्हणतो पण नंतर आपण आतून ओळखून असतो वगैरे की तसं फार वेगळं नाही आहे. आपण सुद्धा हे सगळं जवळजवळ केलेलंच आहे आपल्याकडे. तर किंवा आपल्याकडे आहेच तसं, किंवा आपल्यातलं ते अमक्यांचं नाहीये का, आमच्या बेडीचं नाही का, तसंच आहे, त्याच्यापेक्षा नाही आहे असं. म्हणजे काहीतरी त्याचं तुलना करणं, ते करणं, ते लेप आहेत काहीतरी प्रत्येक घरामध्ये. सरळ बघावं घर आणि परत यावं, छान आहे, फार झालं तर पण नाही. पण ते कशासारखं आहे, कोणासारखं आहे, किंवा नसलंच तर आपल्याकडे काही यातलं काही होईल का, किंवा करता येईल का, आवश्यक आहे का वगैरे, पुढचं कार्यक्रम सुरू झाल्यासारखा. तर असे हे उद्योग मनाचे सगळे उद्योग आहे. तेवढं त्याचं खरं कार्य एवढंच होतं की जाणं, पाळणं, परत येणं, एवढंच. केर काढणं बस संपलं. ते कोपऱ्यात केरसुनी ठेवून दिली, किंवा आज काय आपलं काहीतरी असतं वेगळे यंत्र वगैरे ते ठेवून दिलं की झालं काम, हो की नाही. ते ऑफ केलं, यंत्र ठेवून दिलं, पण झालं काम. आता दुसरं काम. तर तसं मन करायला तयार नाही. किती वेळ लागला, किती उशीर लागला, मी किती पटकन काढला, त्याने किती वेळ लागतो, कशा, हे सगळं काय उद्योग आहे ते कळतं. म्हणजे हा पण हे असंच आहे. म्हणजे असं हे इथेच असं केर काढण्यात नाही आहे. हे आपल्या ऑफिसच्या कामात असतं. त्यांची कामाची पद्धत, ह्यांची कामाची पद्धत वगैरे, काय रेंगाळत करतात, किती हे करतात, किती वेळ लावतात, किती लवकर करतात, काय काय प्रकार असेल ते आपले. तर ते जे काय आहे ते सगळीकडे तसं त्याचं कार्य सुरू आहे. तर आता हे जर आपल्या लक्षात आलं तर क्षणभर असा विचार करू, जसं मी आपल्याला मागे एकदा इथेच म्हटलं होतं आपण बोलता बोलता की तुम्हाला मागचं दिसतंय, मला तुमच्या मागचं दिसत आहे. हे जसं आपल्या ज्ञानाच्या उणीवा आहेत ते एकदा लक्षात घेतल्या तर तुम्हाला इकडचं दिसू शकतं, मला तिकडचं दिसू शकतं. असं एकमेकांच्यात आपल्या एक संवाद होऊन एकमेकांना काही प्रमाणात अशा तऱ्हेनं उणीव असते. हे कॉमन आहे एवढं कळू शकतं की माझ्या ज्ञानात काहीतरी उणीव आहे, आपल्याकडे काहीतरी ज्ञानात उणीव असू शकेल. असं आपण एका पातळीवर कुठेतरी एक झालो. उणीवेच्या बाबतीत एक झालो, ज्ञानाच्या बाबतीत एक झालो. माझ्यासमोर जी माहिती असेल ती आपल्यासमोर असेल, माझ्यासमोर जी माहिती नाही ती आपल्यासमोर असेल. मिळून एकंदरीत कुठेतरी आपण एका पातळीवर येऊ शकलो. जरी आपण व्यावहारिक दृष्ट्या देह आणि त्याला लागून असलेल्या गोष्टी या पातळीवर एक नाही, हे मलाही मान्य आहे, पण ह्या पातळीवर आपण एक आहोत. तर आता एखाद्या मनाचा व्यवहार समजा असा झाला, म्हणजे आता राग आहे, तिरस्कार आहे, असूया आहे, अशी समजा निर्माण झाली एखादी गोष्ट की त्यांनी आपल्या घराला चांगलं नाही म्हटलं, किंवा त्यांनी आपल्या केर काढण्याला चांगलं नाही म्हटलं, त्यांनी आपल्या स्वयंपाकाला नावं ठेवली समजा असं. तर असंच पुन्हा मी माझ्या सोन्याच्या स्वयंपाकाला नाव ठेवणार की नाही. म्हणजे तेच ना साधारण तेच. हे लक्षात आलं
तर मग आता स्वतः तर सर्व जगात आला आणि जगती स्वतःच पाहणं मनाच्या बाबतीत तरी शक्य. आत्म्याचं आपण नंतर इथे आपण जो आता श्लोक पाहतो तो घाल तो इथे होता 6वा, की स्वतः तर सर्व जगत आला, जगताचा जसा व्यवहार चालू आहे तसाच तो माझ्यामध्ये चालू आहे. एवढं मोठं म्हणजे कृष्णमूर्तींच्या भाषेत म्हणजे यू आर दी वर्ल्ड. तेच म्हटलं एकदम थेट उपनिषद त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलंय, साध्या भाषेत. तसंच आहे, यू आर दी वर्ल्ड. मग जगामध्ये ज्या पद्धतीने व्यवहार सगळे सुरू आहेत तसेच जे माझ्या मनामध्ये सुरू आहेत. आपल्याकडे पिंडी ते ब्रह्मांडी ते त्या भाषेत सांगितलं. मुद्दा तोच आहे की ते तशा तऱ्हेनं समजून घेता येतं. मी या अर्थाने कुणी वेगळा नाही, जसे हे सगळे आहेत तसाच मी एक त्याच्यामधला आहे. जसे त्यांच्या मनाचे व्यवहार व्यापार चालतात, काळजा तिरस्कार मत्सर असूया चालतात, तशाच त्या माझ्या मनामध्ये अशा तऱ्हेच्या असूया आसक्ती काय असेल ते चालतं. हे जर एकदा लक्षात आलं तर आता एकमेकांच्यात फार भेद मानायचं कारण नाही. भेदाचं कारण कमी झालं, त्यातलं मनाच्या पातळीवर भेदाचं कारण कमी झालं. देहाच्या पातळीवर भेद आहे ते आपण आधीच मान्य केलेलं आहे, बाह्य भेद आहे पण मान्य केलेलं आहे. पण आता सुरुवातीला आपण तेच पाहिलं. तर आता हे लक्षात आलं तर मग आता एकमेकांचा समजा त्यांनी असा कसा काय तिरस्कार किंवा अशी कसा काय त्यांचा असूयेचा स्वभाव किंवा मत्सराचा स्वभाव किंवा कशाला कधी चांगलं म्हणून काही म्हणत नाही, इतक्या गोष्टी आपण घरात करतो. असं असतं की नाही घरामध्ये तक्रार. मनुष्याचा स्वभाव दोष दर्शकच आहे. त्याला ती सगळी मी किती वेळा आपल्याला म्हणलं असेल इथे रांगोळी काढलेली असते ती जोडत नाही, त्यातल्या एखादा कडी जोडायची राहिली बरोबर तेवढी दिसते माणसाला, ती ही आहेच. काय कळत नाही, 56 कड्या जोडलेल्या असतील तर 2 शेवटच्या 4 राहिलेले तेवढे 60,000 लक्षात येतील. असं माणसाचा स्वभाव आहे. तर तसं आता तो स्वभाव आहे तसा माझा पण तसंच. मला पण जाताना त्या 4च दिसतात, 56 जोडलेलं दिसत. मग असं जर आहे तर त्यांनी ते जोडल्या नाही तसं म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणजे ते तसंच असणार. असं जर झालं तर मग ते चांगले आहेत वाईट आहेत हवेत नकोत प्रिय आहेत अप्रिय आहेत हे म्हणण्याचं कारण मुळात आपल्याला अधिकार तरी आहे का? अधिकार पण नाही. समजून घेतलं तर अधिकार पण नाही आणि तसं करण्याचं काही कारण पण नाही, कारण ते तसंच आहे. जसं माझं आहे तसंच ते आहे. आपल्या परिस्थितीतल्या एखाद्या माणसातलं जर समान परिस्थितीतलं मनुष्य असेल तर तसं आपलं ते त्याच्याबरोबर जमतं. समानाशी व्यसनेशी सख्यम वगैरे म्हणतात तशा पद्धतीचं आपलं ते जमतं, कारण साधारण त्यांच्या अडचणी वगैरे सगळं आपल्याला असतं. तसंच सर्व जगाचं आहे. खरं म्हणजे मनाची अडचणच जर असेल तर सर्व जगाला आहे आणि मनाचा मार्ग असेल तरी सर्व जगालाच आहे. त्यामुळं आता एकमेकांना कंटाळायचं काही कारण उरत नाही. पाही जर पाहिलं तर हे आहे इथे शब्द आहे, महत्वाचा शब्द एक आहे की पाही तो कधी न कंटाळे. जर पाहिलं तर कंटाळायचं कारण उरत नाही. आणि कोणासही आणि कशासही आपला आजार झाला तर मनुष्याला आजार आला मनुष्य कंटाळतो की नाही, आपण म्हणतो नेहमी आजाराला कंटाळ नको त्रास होतो. अगदी आजार ही देहाची वस्तू आहे, ती देहाला त्याच्या कारणामुळे झालेली आहे. असं कुठेही अकारण काही झाल्याचं, कारण कार्यकारण भाव निसर्ग अजिबात सोडायला तयार नाही. निसर्ग त्याप्रमाणे सगळं आपलं काम करणार. तुम्ही किती चांगलं म्हणून वाईट पदार्थ खाल्ला असला तर तो तुम्ही चांगलं म्हणून खाल्लाय म्हणून तो क्षमा नाही करीत, तो वाईट आहे तो वाईटच परिणाम दाखवणार, हे ठरलेलं आहे. तर तसं त्याचा कार्यकारण भाव तो सोडायला तयार नाही. त्यामुळे तो आपलं काम करतोय, त्या पोटी कार्यकारण भाव व्यवस्थित असल्यामुळे माझ्या वाट्याला आजार आलेला आहे. आता कार्यकारण भाव एखादे कळतात एखादे कळत नाही. आपल्याला काही सगळं काही ज्ञान जगामध्ये नाही, त्यामुळे आपल्याला कळत नाही की हा आजार मला का असं वाटतं. पण मला काय याचं वाटतं त्याचं कारण काहीतरी आहेच ना, तर त्यानुसार हे सगळं असणार. तर कशासही म्हणजे कुठल्याही परिस्थितीला तर ह्याच्यात मला आजाराला कंटाळायचं काही कारण उरत नाही. म्हणजे आपल्या चिंतन खंडमध्ये वाक्य येऊन गेलं, आपल्याला माहिती असेल की माझ्या वाट्याला अशी परिस्थिती का, हो की नाही, आहे ना, आपल्या लक्षात असेलच की माझ्या वाट्याला अशी परिस्थिती का, म्हणजे मी लिहिलेले पेपरचे मार्क मलाच का दिले असं म्हणण्यासारखं आहे. असं त्या वाक्य आपल्या समोर असतीलच, ती कुठल्या तरी भागात असेल, मला काय आठवत नाही. पण वस्तुस्थिती ती आहे की माझ्या वाट्याला अशी परिस्थिती का, असं ज्या वेळेला माणसाला तक्रार कंटाळतो त्या परिस्थितीला, तो का कंटाळतो, माझ्या वाट्याला दारिद्र्य का, माझ्या वाट्याला हे का, माझ्या वाट्याला ते का, काय जे असेल ज्याला कंटाळलेला आहे किंवा ज्याचा त्रास वाटतोय तो त्रास का वाटतोय, तर मी त्याला जबाबदार नसताना ते माझ्या वाट्याला आले असं वाटतं म्हणून. म्हणजे सृष्टीत कार्यकारण भाव नाही. फणसाची बी पेरावी आणि आंबा लागावा असं वाटतंय मला म्हणून असं नाही जमणार. आंब्याची कोळी लावली तर आंबा येणार असं ठरलेलं आहे ना. मग त्या पद्धतीने जर हे काम होणार आहे तर आजाराचं काम असेल तर आजाराचं काम मिळणार.
दुःखाचं काम असेल दुःखाचं येणार, परिस्थितीचे विपन्नतेचं कारण असेल विपन्नता येणार. जर मी समजा कष्ट केले नसले तर माझ्या वाट्याला काय म्हणून कोणी संपत्ती आणून होतावे, काय कारण नाही आहे, ते त्याप्रमाणे ते होणार. तर कार्यकारण भावानुसार हे चालणार. काही कार्यकारण भाव आपल्याला इथे समजू शकतो, काही समजत नाही, तो मागे असतो. एवढंच फक्त त्यांचं म्हणणं आहे, तो मागे आहे, तो सूक्ष्मात आहे, तो मनाच्या रूपाने घेऊन आला. म्हणून एखादा असा का वागतो असं त्याच्यानं कळत नाही. आपण सुद्धा कधी कधी असे का वागतो काही कळत नाहीच की, तसंच आहे. फारा उघड आहे असं नाही. सर एखादा अचानकपणे असा वागला, अचानकपणे असं कसं वागेल, तो काहीतरी कारणाने वागलाय, फक्त मला ते अचानकपणे असा वागला असं वाटतंय, ते कुठून तरी आलेलंच आहे. किंवा एखाद्याच्या वाट्याला परिस्थिती चांगली आली, आपण फार काही तक्रार करायचं कारण नाही. आपल्या वाट्याला कधीतरी पूर्वी काही केलं असेल आणि जर राहिलं असेल अजून तसं येणं, तर ते नक्की आपल्या वाट्याला येईल. कधीतरी पत्र यायला वेळ लागतो एखादं, तर तसं येतं एखादं. सगळ्यांचे पत्र काय सारख्याच दिवशी पोचतात, काय काय दिवशी टाकलेली ती मागे पुढे पोचतात. तर ती जर मागे पुढे पोचतील, सगळी बी काय सारख्याच दिवशी उगवून येतात का? नाही. आपण बी पेरतो, वेगवेगळ्या झाडाची बी आहेत, तर ती तशा पद्धतीने उगवून येतात. अक्रोड 60 वर्षांनी येतात. आता तसं आपल्या कर्माला कधी फळ येणार? कर्म केलं त्याच्यानंतर मध्ये कसलं कर्म आहे त्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्याला समजा वाईट शब्द ताबडतोब वाईट शब्द कशाला? चेहराच येतो समोर. जर समजा एखादा चुकीचा शब्द आपण वापरला असेल तर चेहऱ्यावरच त्याची प्रतिक्रिया येते. म्हणजे इतके चटकन प्रतिसाद आहे, कारण हे बी चटकन फळ देणार बी, त्यामुळे लगेच येतं. आपण डोंगरासमोर उभे राहिलो आणि काही आपण ध्वनी केला समजा, म्हणजे चांगला करावा तर चांगला लगेच ऐकू येतो, वाईट केलं तर वाईट पण लगेच ऐकू येतो. कारण हे ताबडतोब फळ देणारी गोष्ट आहे. तशी इथे ताबडतोब फळ देणारी गोष्ट जगामध्ये सर्व प्रकारची नाही आहे. म्हणून काही फळ सावकाश येतात एवढंच. म्हणून परिस्थितीला कंटाळत का नाही मी, आजाराला कंटाळत का नाही, माणसांना कंटाळत का नाही, तर ती त्या कार्यक्रमाप्रमाणे आलेली आहेत. आता ते असं आहे, आपली गाडी धावती आहे, रेल्वेमध्ये बसलेले आहोत, धावते आहोत, तर आता ते 10 किलोमीटर काय, आता इथून समजा हे 18 किलोमीटर आहे, तर तिथे गेलं की सातारा रोडवरनं गेलं 18 किलोमीटर गेले की मध्येच कोरेगाव येऊन जातं. आपली गाडी थांबणार असेल, थांबते, नसेल तर ते निघून जातं. तर असं सर्व घटनांचं काम चालू आहे आपल्या आयुष्यात. जशा जशा ज्या घटना येतात ते तेवढे किलोमीटर म्हणजे ते लागतं. त्याच्या पुढे आणि काय 10 किलोमीटर गेलं म्हणजे रेमातपूर लागतं, रेमातपूर लागतं. असं जी काही पद्धत असेल त्यानुसार ते लागतं. तर तसं हे प्रत्येकाचं चालू आहे. हे जर लक्षात आलं तर मग कंटाळायचा आणि कशाचंही कोणाचंही, म्हणजे व्यक्तीला पण आणि कोणत्याही परिस्थितीला पण, ते आपण असं म्हणले, तो न कधी न कंटाळे, कोणासही कशासही. त्यामुळे त्याला कोणालाही कशालाही कंटाळायचं कारण राहत नाही. कारण कंटाळणं हा काय आहे, आपल्याकडून परिस्थितीमध्ये निर्माण आधीच असलेल्या गोंधळामध्ये भर घालणे. परिस्थितीत आधीच गोंधळ आहे. कारण कंटाळण्यासारखी परिस्थिती आली म्हणजे काय झालं, नको असलेलं काहीतरी वाटायला आलंय. ते आता नको असलेलं ते आधीच आलेलं आहे. आजार तर आधीच आला वाटायला. आता तुम्ही जर आजाराला कंटाळलात तर आजाराचा त्रास कमी होणार आहे का जास्त होणार आहे असं सांगायला ज्योतिषाची काही गरज नाही, हो की नाही? मग तो आणखीन दुःख भोगेल, कारण नको असलेली गोष्ट वाटायला आलेली आहे किंवा चुकीची गोष्ट वाटायला आलेली आहे असं त्याला वाटतंय, म्हणजे आणखीनच त्रास आहे. पण समजा मी पेपर लिहिला आहे, तो ज्या पद्धतीने लिहिला आहे मला माहिती आहे, त्याला 60 पडणारे मला माहिती आहे, त्याला 40 पडणारे माहिती आहे, किंवा कदाचित मला काही जमलेलं नाही, मी नापास होणारे माहिती आहे, तर मग परीक्षा काय गुणपत्रक आल्यानंतर त्या दिवशी आपल्याला बघावं, हा साधारण बरोबर असतं, 5 मार्क इकडे तिकडे ठेवून दिलं की जाय. यापेक्षा फार आहे नाही. म्हणजे 90 काय हे व्हायचं कारण नाही आणि 45 आणि 30 काय व्हायचं कारण नाही, कारण ते त्याप्रमाणात असतं. 5 मार्क इकडे तिकडे ते तेवढ्या व्यक्तीचं हे सोडून देऊ आपण बाह्यभेद म्हणून. एवढं सोडलं तर ते बरोबर असतात. मग माझ्या वाट्याला आलेल्या ज्या वेळेला ज्या गोष्टी असतात, ज्याला विशेषतः कंटाळाची वेळ येते, आनंदाच्या असल्या म्हणजे मीच केलेले असतात, त्यामुळे काय प्रश्न येतच नाही. जिथे दुःखाच्या असतात तिथेच प्रश्न येतो कंटाळण्याचा. कंटाळेल कशाला नाही तर त्याला माणसं हवी आहेत आणि 100 माणसं आली तर आनंदच होईल त्याला, हो की नाही? पण नको असली आणि 2 जरी आले तरी कंटाळेल. आजच आले नेमके असं वाटेल की नाही मनामध्ये, ते नेमके आज कसे आले म्हणजे हे समजून घ्यायला पाहिजे. त्यार्थी त्यांना आपलं मनातून आमंत्रण असलं पाहिजे आधी काहीतरी, किंवा काहीतरी त्यांचं राहिलं असलं पाहिजे. पूर्वी त्यांना बोलावलं नसलं पाहिजे, आपण कुठेतरी राहिलेलं आहे म्हणून ते आज आले. तर असे आले जे कोणी ते सगळे बोलावल्याप्रमाणे आलेले आहेत. तर ते त्यामुळे त्यांना कंटाळायचं काही कारण नाही. जी शक्य असेल ते आनंदाने करावं. त्यांची वेळ झाली की ते निघून जातात. ठरलेले आहे, गाडीचं थांबायचं टायमिंग ठरलेलं असतं. 7:35 ते 7:35 तेवढं झालं की 7:35 ते निघणार. तर तशा पद्धतीने जीवनात सुद्धा एकूण सुद्धा असल्याबद्दल कंटाळा नाही. काही माणसाला असं वाटतं काय जीवनाचा कंटाळा, इतकी वर्ष आली, ते झालं ते झालं, असं कसं होईल? गाडी 7:35 सोडणार, 7:35 सोडणार, उगाच माझ्याकडे पुढे करून घेऊ उपयोग आहे का? तसलं काही करून चालत नाही. तेव्हा मनाने असलं काही घोटाळा करण्याचा अर्थ नसतो. 7:35 सोडण्याची वाट पाहणे, 5:35 झाले की नाही आलं मग नाही थांबू गाडी अजिबात. तुम्ही जरी म्हणलात की थोडं पाणी पिऊन येतो 5 मिनिटं होतं वगैरे, काय नाही,
तेच पाणी घालतात. त्यामुळे आपल्याला सुद्धा प्यायला देत नाही कोणी, आज परिस्थिती आहे की नाही. मग इतकं जर व्यवस्थित छान सगळं चाललेलं आहे तर काय काळजी करायचं कारण नाही, कोणाला हे कंट्रोल नाही, काही नाही. आणि ज्याला हे कळतं स्वतः तर सर्व जगत आला आणि जगती स्वतःचही, जगाने सुद्धा खरं म्हणजे माझा कंटाळा करण्यासारखं नाहीये, मी जसा जगाचा कंटाळा, पण हे कोणाला म्हणायचा एक प्राथमिक हक्क आहे की जो कथा स्वतः जगाला कंटाळत नाही, कोणाला कंटाळत नाही, कशाला कंटाळत नाही, त्याला एवढं म्हणता येईल. पण तो जो कंटाळत नाही तो हे म्हणतच नाही पुढचं. ही त्याची गंमत आहे. एवढं खरं की जो स्वतः जगाला कधीही कंटाळत नाही, कोणालाही कंटाळत नाही, कशालाही कंटाळत नाही. उदाहरण आपल्याला आठवलं म्हणून मला त्या आपल्याकडे चांगल्याच साधक बाई आहेत, त्या निरूपणकार वगैरे आहेत, त्या तात्यांच्या काळात त्यांच्याबरोबर होत्या. त्यांच्या घरी तात्या उतरले होते आणि तात्या घरी आल्यामुळे, तात्यासाहेब घरी आल्यामुळे असंख्य माणसं तात्या येणार हे कळल्याबरोबरच सुरुवात झाली. आले म्हणले की सुरू झालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपलं मध्ये त्यांना कसं बसं जेवायला मिळालं, कसं बसं अर्धा तास पडायला मिळालं, पुन्हा सुरू. तर हे सगळं बघितलं तर दिवसभर माणसं. शेवटी आता 10 वाजल्यावर तेव्हा अगदी उबगल्यासारखं झालं. मनातून की काय आपण तात्यांना घरी बोलावलं म्हणजे पुन्हा असं काही वेळेला होतं. हे बारीक असतं आहे की तात्या आपल्या घरी म्हणून आले, पण आपल्या घरी आले ना आपल्याला बोलायलाच वेळ मिळून. ही बाकीच लोक सगळे बरं यांनी कोणी त्यांना नाही बोलावलं, मी बोलावलं खरं म्हणजे माझ्याकडे म्हणून ते आले. मग जास्तीत जास्त वेळ त्यांनी मला द्यायला पाहिजे की नाही असं. मनाचा कारभार सगळा असा, इकडे द्यायला धरून इकडे आत्म्याकडे तो बोट दाखवतो बस. तर त्यामुळे असं वाटलं, क्षणभर असं वाटलं की हे काय ते म्हणजे शेवटी तर तात्याने त्यांना काही हे नाही, विषय नाही काय. नंतर रात्री जेव्हा 11 वाजल्यावर सगळं आवरलं. आता तात्यांची बोलायला काय तक्रार नाही. त्यानंतर सुद्धा 11 ते 12 पर्यंत त्यांची बोलायची तयारी आनंदाने. फक्त त्यावेळेला त्यांना म्हणाले की आपण माणसांना उबगू नये. शब्द मला एकदम उपनिषद म्हटले. उबगवू नये असा शब्द वापरला. आता तुमची भाषा त्या काळात आपल्याला समजू शकते. ही साधी भाषा घरातली बोलण्यातली आहे की माणसांना कधी उबगू नये असं म्हणे. आपल्याला पाहून उबगायला होतं हो की नाही. त्यांना कधी प्रत्यक्ष येऊन त्यांना अटेंड करून त्यांना सगळं देऊन घेऊन त्यांना बोलून सांगून सगळं करून सुद्धा त्यांना उबगायला होत नाही. कारण स्वतः तर सर्व जगत आला, जगती स्वतःच. आणि क्षणभर कल्पना अशी करावी की समजा आता तात्यांच्या ठिकाणी समजा उद्या म्हणजे आपण आहोत अशी कल्पना करू आणि आपल्याला हे लोक भेटायला येत आहेत. ते काय येत आहेत त्याचं काहीतरी कारण आहे म्हणून तो आला. अगदी गर्दी केली असेल, ठीक आहे, लाईन लावून बसल्यात, हे झालं की तो झाला की तो, दिवसभर 6 तास झाले चालू आहे, माणसं भेटत आहेत. का भेटत आहेत? काहीतरी त्यांच्या दुःखाचा निराश होत असेल, काही त्यांना चित्ताना आनंद होत असेल, काहीतरी मार्ग सापडत असेल, काहीतरी प्रसन्नता येत असेल म्हणून ते आले ना, हो की नाही. तर ते जे अर्थी होतंय, समजा माझ्या चित्ताला प्रसन्नता आहे, हे आहे, सगळं आहे, अशा वेळेला मी जिथे जाणार त्यांनी उबगलं तर मला त्याने सांगितलं नाही बाबा मला जाणार, तर ते जर नाही तर हे पण नाही असं आहे. तर त्यामुळे बरं हे का बोलावलेले लोक नव्हे, हे आलेले लोक आहेत. म्हणजे त्याच्यातही प्रारब्धाचा पुन्हा संबंध असलाच पाहिजे यांच्या येण्याशी काहीतरी, त्यामुळे ते आलेले आहेत. तर तसे हे जर आलेले आहेत म्हणून त्यांनी त्यांना म्हटलं ते फार चांगलं आहे की तात्या म्हणाले त्यांना माणसांना उबगू नये, तर कंटाळू नये, कंटाळायचं काही कारण नाही. नंतर इथला आता आपल्याला पुढल्या चाललेला श्लोक आहे 7वा की जग ज्यासा आपुले झाले. सर्वत्र भरून जो असे नित्य एकत्व झाल्यास मोह शोक कुठे कसे. यात आपल्या लक्षात येईल की मनाची जी मधलं कार्यक्रम आहे त्याच्यात सगळा आपला घोटाळा आहे. म्हणून सायकोसोमॅटिक असं म्हणायची पद्धत अलीकडे फार आहे. आजारांना किती मोठे आजार हे सायकोसोमॅटिक मध्ये ढकलतात. एकदा त्या डिपार्टमेंटला ढकललं म्हणजे मला त्यांना काय म्हणायचं नाहीये, ते आपापल्या परीने संशोधन करतायत लोक, कधीतरी कारण सापडतील वगैरे, हे सगळं खरंच आहे. पण तरी सुद्धा जसं व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे मला काय कळत नाही ते विषयातलं, पण एकदा व्हायरल त्या कप्प्यात टाकलं की नाही की इन्फेक्शन आहे थोडं. म्हणजे काय ते काय म्हणजे आता ते काय माहीत नाही असं आपण म्हणू त्याला साध्या भाषेमध्ये. पण आपण साधी माणसं, आपल्याला ते काय म्हणतात, आपल्याला असंच म्हणणार, आपल्याला काय कळलं नाही काय झालं ते, मग त्याला मग असं त्या भाषेमध्ये वगैरे इन्फेक्शन म्हणतात. मग ते म्हणलं म्हणजे ते त्या एकदा कंपार्टमेंटमध्ये ढकललं की ते काम होतं. तर तसं हे जे मन आहे त्या कप्प्यात ह्याची सगळी कारणं आहेत. हे चुकीचं नाही, बरोबर आहे.
ते अॅनालाइज नाही झालं, कोणाला कळलं नाही. उद्या कदाचित असं ठरेल की इन्फेक्शन होतं, पण कसलं आहे त्याचं अॅनालाइज होईल, ते संशोधन करतायत ना. मग त्यामध्ये अशा गोष्टी संशोधनाने बाजूला झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला तत्वज्ञानाचा इतिहास माहिती असेल तर प्रत्येक गोष्ट तत्वज्ञानाच होती. फक्त जिचे प्रयोगशीलता आली, जिला व्हेरिफिकेशन आल्या, ती हळूहळू त्यातून बाजूला गेली. असा तत्वज्ञानाचा प्रवास आहे. अगदी शेवटी बाजूला झालेलं म्हणजे मानसशास्त्र, त्यातल्या त्यात. तर ते प्रयोगशील झालं, त्याच्यामध्ये काहीतरी सिद्धांत आले, काही व्हेरिफिकेशन आलं, जे काही शास्त्रीय, ज्याला शास्त्रीयता आहे ते आलं. ते आल्यानंतर ते थोडं बाजूला झालं. अशा तऱ्हेनं आत्तापर्यंतचा तत्वज्ञानाचा प्रवास आहे. सगळी गोष्टी तत्वज्ञानातच मोडत होत्या. पण यातलं जगातलं जर काही घोटाळा कुठे आहे तर तो सगळा या मनामध्ये आहे, आपल्या लक्षात येईल. तर ते नित्य एकत्व जे आहे ते मन करू देत नाही. एकत्व आहेच मुळामध्ये. मन माझं ते सारखं आहे, घटनासारख्या आहे, बरोबर. मन विभाग करतो. तुम्ही, मी, हे सगळे मनाचे विभाग आहेत. ते विभाग केले गेले की घोटाळा आहे. आणि विभाग केले गेले तर मात्र मग त्याचे त्रास पण आहेत. मुळात देह वेगवेगळे केले ते त्याचं प्रारब्ध भोगण्यासाठी गेले. त्यानुसार त्याची कामं त्याला करता येतात, त्याचे व्यवहार होतात, जग चालू राहतं. सगळ्या गोष्टी त्या विभागणीमुळे आहेत. कारण जगाच्या गोष्टीच भेदाच्या आणि विभागाच्या आहेत. त्यामुळे ते चालू आहे, ते बरोबर चालू आहे. फक्त मुळात ते एक आहे हे विसरायला लावतं. ते आपल्याला हे भेद करतं आणि हा एकत्व विसरायला लावतं. म्हणून सावधानता सांगितली आपल्याकडे. सावधानतेचा अभ्यास सांगितला महाराज म्हणले. तुमचा एका शब्दात परमार्थ सांगा तर सावधानता. तर सावधानता ही की ते मी एकच आहोत एवढं. आणि तसं व्यवहाराने थोडासा विचार करा. एक थोडीशी एकत्वाची झलक आपल्याला घरामध्ये असते की नाही. आपण म्हणतो ना, आपण एका घरातली माणसं, काही दुःख कोसळलं समजा, काही आजार आला, काही परिस्थिती उद्भवली, काय समजा अचानक हे असेल, तर आपण सगळे मिळून काहीतरी एक सगळ्यांचं मानतो. हे आपल्यावर आलेलं संकट आहे असं मानतो. त्यातले आलेलं असतं कोणावर तरी, एकावर किंवा कशावर तरी परिस्थितीवर आलेलं असतं. पण ते करायला, एक आजार आहे तो 2 माणसं धावून येऊन त्याचं काहीतरी करतात ना सगळं बाकीचं. आजार तर काही सगळ्यांचे नव्हे, पण एकाचा असला तरी बाकीचे त्याच्यात मदत करून आपापली भूमिका बजावतात आणि त्या एकूण सगळ्याला मिळून एक तोंड देतात. तर हा एकत्वाचा, मी म्हणतो एकत्वाचा भास म्हणू फार तर, किंवा कौटुंबिक पातळीवरच म्हणू, 2 माणसांच्या पुरतं म्हणू, प्रेमाच्या पुरतं म्हणू, काय असेल ते, पण तेवढ्या पुरतं तरी ते आपल्याला येतं ना. तर तसं जग असं आपुले झाले ही आता एकदम मोठी झेप आहे म्हणून आपल्याला लक्षात येत नाही. एवढंच आपण असं समजून घेऊ. ही थोड्या प्रमाणात आपल्याला माहिती आहे. 1, 2, 3 माणसं, संघटना म्हणजे तरी काय असतं शेवटी, एका विशिष्ट पातळीवर एक आले झालेले लोक. संघटना, आपण काल धर्म पाहिले, हे पाहिले, हे काय एका विशिष्ट पातळीवर एक झालेले लोक. पण भेद निर्माण करतात हे विसरून चालत नाही. ते शेवटी एकत्र येऊन शेवटी दुसऱ्याचे भेद निर्माण करतात. हे पुन्हा विभागणी करून द्वेष आणि पुढची सगळे दुःख निर्माण करतात. हे विसरून चालत नाही. पण एकत्वाचा अनुभव आपल्याला नाही असं नाही, तो आपल्या आपल्या परीनं आपल्याला आहे. आणि हा एक आहे की हा जो भेद आहे, इथे असं म्हणायचंय की जर मन सारखं आहे, देहाचा भेद आपल्याला मान्य आहे, देहाला लागून असलेल्या गोष्टींचा पण भेद मान्य आहे. कारण प्रारब्ध जी ज्याला आपण म्हटली त्याचा अंमल जो आहे, म्हणजे भोग म्हणून आहे, काही चांगला गोष्ट वाटायला येणं, वाईट गोष्ट वाटायला येणं, हे त्याचं काम आहे. पण त्याचा अंमल त्या देहापुरताच आहे. देहाच्या पुरते कष्ट माणसाला सोसावे लागतील. त्याचं सुखदुःख मन घेतो हा वेगळा भाग आहे. पण कष्ट जे प्रारब्धाने जे घेऊन आलेलं बरोबर आहे म्हटलं ना, ते सगळं त्या देहाला लागू असलेलं आहे. त्याप्रमाणे परिस्थितीतले भेद किंवा फरक आपल्याला दिसतात. हा एक बाब. पण मुळात जग जे असं आपुले झाले, आपलंच मनुष्य जर समजा आपले समजा स्वतःतले एखादे काय पैसे हरवले, घरात वस्तू आहे, पैसे हरवले, आपले पैसे हरवले आपण असं म्हणतो, आमचे पैसे गेले असं म्हणतो. काय हरवले असतील समजा, काय बाहेर गेले, कुठे बाजारात गेले आणि जर हरवून हरले, काही कारणाने हरवले, आपले पैसे गेले असं आपल्याला वाटतं. ह्या वेळेला तुम्ही, मी, घरातली 2 काय 3 4 माणसं असतील, त्या सर्वांचे गेले असं त्याचं स्वरूप असतं. म्हणजे जे दुःख आहे ते आता सर्वांचं आहे असं आपल्याला वाटतं की नाही. म्हणजे एकमेक, जग जे असं राहू दे पण आपण एकमेकास आहोत ना, असा थोडासा अनुभव आपल्याला आहे ना. ते फक्त सर्कल आणखीन पुढे पुढे नेलेलं आहे त्याने. त्यात माझ्या याच्यात फक्त माझ्या व्याख्येमध्ये, माझ्या स्वार्थाने, माझ्या काय ठेवणीने अशी एकत्र राहिलेली माणसंच फक्त मला माझी वाटतात, बाकीची वाटत नाही. त्यांचे पैसे गेले असं वाटतं, आमचे नाही गेले असं. ते ज्या वेळेला हे होतं ना त्यावेळेला. पण आता ह्याचं मी आपल्याला पुढे थोडंसं उदाहरण सांगतो की आपल्याकडे शर्टाला 2 खिसे असतात. तर हे जे खिसे आहेत शर्टाचे, ते त्याच्यातले समजा या कप्प्यामध्ये आपल्या काही वस्तू आहे आणि ती वस्तू या कप्प्यात उचलून ठेवली, तर आता प्राप्ती की हानी, दोन्ही नाही. आता तुम्ही विचारतात ह्या खिशाला काय तर प्राप्ती, या खिशाला काय तर हानी, असं म्हटलं पाहिजे खरं म्हणजे. पण सबंध शर्ट आपला असल्यामुळे प्राप्ती नाही ना हानी नाही तसं म्हणलं तर, की नाही. फक्त हे काय आहे, आपला शर्ट आहे तोपर्यंत पडतं,
समजा आपल्या शर्टाच्या या खिशातले त्यांच्या शर्टाच्या त्या खिशात गेले तर मात्र चोरी झाली, मग सगळं पुढचं सुरू झाला कार्यक्रम, हो की नाही? पण तसं जे आत्मदर्शी मनुष्य आहे, जो मनुष्य हे पाहतो की मन सर्वत्र सारखं आहे, प्रारब्धाने परिस्थिती येते वगैरे वगैरे, सर्व ज्या पातळीवर जो ज्या पातळीवर जागेल त्या पातळीवर त्याला जगाची सुखदुःख भोगावी लागतात. तर तसं आहे. तर तसं याचा अर्थ मी चोरीचं समर्थन नाही करेन, पण समजून घेण्याचा यांचा दृष्टिकोन आहे काय ते बघायला सांगतो फक्त. म्हणजे मागे मी आपल्याला लकुंडे महाराजांचं बोललो होतं. ते पुण्याहून हुबळीला निघाले आणि ते रेल्वे स्टेशनवर त्यांचे मित्रमंडळी बरोबर होती आणि लकुंडे महाराज पुण्याला बसले, हुबळीला उतरले. तर उतरल्यानंतर ज्या वेळेला त्यांनी ते उतरून सामान वगैरे त्यांच्या मित्र उतरवत होते, प्रत्येकाचे बॅगेज होती, तर ती सामान उतरवून खाली ज्या वेळा आणली त्यावेळेला यांचं गाठोडं दिसलं नाही त्याच्यामध्ये. पूर्वीच्या काळी गाठोडी बांधलेली असायची, वस्तू सामान आपलं असायचं. तर ते गेलं. म्हणजे आपल्या भाषेमध्ये साध्या गोष्टीमध्ये उतरताना कुठेतरी चोरीला गेलं. ते म्हणजे मागच्या स्टेशनपर्यंत होतं. ज्या अर्थी मागच्या स्टेशनपर्यंत होतं म्हणजे बाकीच्या मित्रमंडळींची चर्चा चालली होती. आणि हे कोणी सामान्य पुरुष नव्हते बरं का. म्हणजे आपल्याला सांगायला म्हणजे महाराजांनी ज्यांना 12व्या वर्षी अनुग्रह दिला होता असे सत्पुरुष होते, योगाभ्यासी होते मोठे. आणखीन बाकीचे काही तपशील त्यांचा आपल्याला हा नाही समजून घेतला तरी व्यक्ती कोण समजून येण्यासाठी फक्त हे बाकीचं सांगितलं. 95 सालचे BSc होते आणि त्या काळातले मामलेदार होते. तेव्हा 95 सालच्या मामलेदाराची किंमत आजच्या काळात कुठे येईल हे साधारण आपल्याला सांगता येईल. म्हणजे किंवा BScची किंमत काय होईल ते कळू शकेल. हे उतरल्यानंतर ते त्यांना कळलं काय झालं, गडबड काय, म्हणजे चर्चा काय चालली. तर ते म्हणले नाही आम्ही असं विचारतो की पोलीस कंप्लेंट करावी वगैरे काहीतरी. कारण आत्ता जर ते गेल्या स्टेशनपर्यंत आम्ही म्हणले इथे समोरच होतो आणि आमच्या समोर वर ठेवलेलं होतं सामान, खाली गेलं. ते म्हणले काय आवश्यकता नाही म्हणली त्याची. त्याच्या 2 गोष्टी त्यांच्या महत्वाच्या होत्या. महत्वाच्या म्हणजे काय, तर कपडे आपल्या जे बंड्या घालायचे तसली चांगली बंडी होती. तर आणि बरोबर पूर्वी दशम्या भाकऱ्या अशा पदार्थ असायचे तर ते होते, जोडा होता एक. तर असे ते वस्तू होत्या. ते म्हणले काय ठीक आहे वस्तू आहे, तो बंडी आहे, तो कोणीतरी घालेलच नाही का, बंडी काय टाकून नाही देणार. म्हणजे कुणी नेली तर त्याला ती बंडी उपयोगाला येणार आहे, तर त्यामुळे त्यांनी नेली तर त्यामुळे त्याला ती उपयोगी पडेलच, तो ते घालेलच. बरं बंडीचा उपयोग काय मुळामध्ये, शर्टाचा उपयोग एवढा आपल्या भाषेमध्ये आजच्या की थंडीपासून वाऱ्यापासून संरक्षण होणं, व्यवहाराने मनुष्याला बाहेर जायला फिरायला वस्त्र असणं, एवढाच त्याचा उपयोग आहे ना. तो मी केला काय आणि त्याने केला काय, शेवटी वस्तूचा उपयोग झाला म्हणजे झाला. म्हणजे बघण्याचे दृष्टिकोन मला फक्त सांगायचे आहेत की हे कसं आहे. तर ते बंडीचा उपयोग होईल म्हणले. ती काय अशी वस्तू नाही की अगदी शोधून आणून ती बरोबर माझ्या अंगात बंडी आहे, दुसरी आहे घरामध्ये वापरता येईल त्यावेळी बंडी होईल. खाण्याचे पदार्थ आहेत तर ते खायचे पदार्थ उघडल्यावर त्याला कळेलच आणि भूक असणारच नाही. भुकेलाच तो खाणार, मी खाणार, तो भुकेला खाणार, त्यामुळे तो खाईल. आपण जाऊया म्हणले घरी. जगजासा आपुले झाले सर्वत्र भरून जो असे. आता खाणारा भुकेलेला आहे, तो सर्वत्र भरलेला आहे. मी सदा खाणारा भुकेला, उद्या मी ते कशासाठी बरोबर घेतलं होतं, भूक लागली तर मला खायला मिळावं म्हणून घेतलं होतं, हे मान्य आहे. म्हणून मी ते आता त्याचं पुढे मी ते जे खाण्याचं काम आहे ते जो दुसरा भुकेलेला आहे, भूक असल्याशिवाय तो कसं खाईल. म्हणजे भुकेपोटी तो खाल्लं जाणार. ज्याच्या अंगात बंडी नाही त्यात तो घालील, त्याला ती घातली जाणार. कदाचित असं अनेक वेळेला होतं की चुकून सुद्धा या गोष्टी जातात. असे होतं व्यवहारामध्ये. त्या सामानाबरोबर हे उतरले, माणसं रिक्षा करून आणून परत बॅग आणून देत नाही. ते आमचं उघडल्यावर लक्षात आलं हीच बॅग सारखी होती, असं होतं तसं होतं. काहीतरी किंवा 10 बॅगा होत्या, 5 गाठोडी होती, त्यात हे उतरलं गेलं. या घटना आपण पाहतो. अपेक्षा नाहीच आहे, पण मुळामध्ये त्यांनी समजून असं घेतलेलं आहे की वस्तू आहे, तिचा वापरासाठी ती आहे, तर ती वापर मी करू शकलो नाही, तो त्यांनी वापर केला. आज मला जे बंडी घालायची तिथं तो घालेल आणि जी वस्तू खाण्याची ती तो घालेल. असं त्यांचं त्याकडे. हे कसं शक्य आहे, तर जग ज्यासा आपुले झाले सर्वत्र भरून जो असे. नित्य एकत्व झाले असं. आता नाही तर शोकाचं कारण आहे, तिथं बसूनच स्टेशनवरच निमा वेळ जायचा आता. आणि पुन्हा ते कंप्लेंट आणि ते सगळं व्हायचं, कार्यक्रम पुढचा सगळा व्हायचा. भूक लागल्यावर काही व्यवस्था दुसरीच करायला लागणार, कारण ते येऊन काय परत ह्यांना इतक्या लवकर मिळेल एवढा पोलीस तपास वगैरे मी काय त्याबद्दल बोलत नाही. पण तर त्यामुळे ती काही व्यवस्था तुम्हाला करावीच लागणार. मित्रमंडळी आहेत, होऊ शकते. बरं हे एवढे त्या काळातले मामलेदारग्रस्त आहेत. तेव्हा ते मामलेदार नव्हते, पण तरी सुद्धा मनुष्य अशा स्टेटचा मनुष्य आहे, तर त्याला हा प्रश्न नाही आहे. पण याच्यात गुन्ह्याची जरी त्या मूळ गुन्ह्याची शिफारस नसली तरी सुद्धा एक आपल्याला लक्षात येईल की यामध्ये त्यांची बघण्याची दृष्टी काय होती, ती मनाची दृष्टी जग एक आहे अशी असल्यामुळे भूक एकच आहे, खाणारा माझ्याऐवजी तो आहे, वस्तू एकच आहे, वापर फक्त माझा ती मी अंगात ह्या देहात घालायच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी देहाला ती वापरली जाणार एवढाच आहे. आणि असं असल्यामुळे त्यानं मग पुढे मोह शोक कुठे कसे,
ते पुढे कुठे नाहीत. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने विषय संपला. ते चालायला लागले पुढच्या कामाला आपल्या. त्या काय टांगा बघायचा होता ते बघून आपले उबळे आपले घरी पुढच्या कामी जायला मोकळे झाले. तर असं हे बरोबर असलं तरी सुद्धा आपण जाता जाता ही पण लक्षात ठेवू की जसं मी आता म्हटलं की प्राप्ती नाही हानी नाही, या खिशातले त्या खिशात गेले. आता कोणीतरी समजा हे अशी कल्पना करू की हे मुद्दाम चोरला असेल तर चोरीची शिफारस नाही आहे, पण बघणाऱ्याचे स्वतःला त्याला हालायला होत नाही याचं कारण फक्त आपण शोधतो की ते त्यांना का जमलेलं आहे. तर या कारणासाठी जमलेलं आहे. समजा आपल्याला हे जमलं नसलं तर आपण दुःखातून जाणार, विषण्णतेतून जाणार, बेसवाल होणार. मग शक्यतो दुसरा कोणी त्याला जबाबदार असेल तर त्याला जबाबदार धरणार, तुझं लक्ष नव्हतं का वगैरे असं हे सगळं आपले कार्यक्रम होणार हो की नाही. वस्तू नाही ती नाहीच आहे, पण फक्त एवढे कार्यक्रम होणार आपले. मग हे सगळ्या कार्यक्रमापासून वाचवायला आपल्याला एक विचार शांतपणे करायचे की जास्त आपले झाले ते सर्वत्र भरूनच वसे. तो जो केलेला आहे तो काय. समजा असं कल्पना करा की ते दाणे दाणे पे वगैरे म्हणतात ना, तसलं काय समजा असलंच योगाने श्रीमंत वगैरे म्हणतात, पण तरी सुद्धा असलंच समजा तसं. आणि असतं खरोखर ज्याच्या वाट्याची वस्तू तो त्या दिवशी बरोबर असतो. हे मात्र आश्चर्य. ही खरोखर आपण स्वयंपाक करणाऱ्याने चांगला अनुभव असेल की ज्याच्या नशिबी त्या दिवशी जे जेवण असतं तो कुठल्या तरी गाडीनं तिथं चुकून मागून मागं पुढं होऊन गावाहून काय ते करून तुम्ही बरोबर ते संपायच्या आत किंवा तुम्ही बसायच्या आत येतो आणि तुम्ही जेवायला बसायच्या आधी तो जेवायला बसतो. हा अनुभव येतो ना आपल्याला. सापोले झाले सर्वत्र भरून धो असे. तर आता भूक आणि अन्न एवढाच प्रश्न आहे, ते देह आणि बंडी एवढाच प्रश्न आहे. तर ह्यात मी जो गोंधळ एवढा मनाने निर्माण केला, त्याच्यामध्ये एकमेकांना नावं ठेवली, त्याचं पुढे मला पुन्हा सामान्य दुःख पुरणार वगैरे सगळं जे आहे, हा कार्यक्रम करायचं कारणच काय झालेलं आहे, विषय झालेले. आता बरं यातून समजा आपल्याला अगदी राहत नसेल तर त्या लिहून तिथे की असं असं माझं झालं, एवढं झालं की चला पुढे गो बियॉन्ड. समजा अगदी राहत नसेल की असं करून कसं चालेल, अद्दल घडली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, लोकांना हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, काय जर समजा असं काही आपलं असेल तर अवश्य असू दे. असलं तरी सुद्धा त्यात सुद्धा गुंतण्याचं काही कारण नाही. ते आता काम त्यांचं ते करतील, काय काम करायचं ते. बरं त्यांच्या कामाबद्दल आपल्याला जर ते थोडं हे असेल तर सोडून द्यावं, आपल्याला माहितीच आहे. तर तसं असेल तर ते सोडून द्यावं. प्रश्न मूळ ज्याची भूक आहे त्याच्यापर्यंत तुमचा खाण्याचा पदार्थ जाणार आहे. तो ज्या अर्थी गाठोडं घेऊन गेलाय त्या अर्थी त्याची गरज आहे, तो ते गाठोड्यातलं खाद्यपदार्थ काय जो खाद्यपदार्थ होतो तो काही शिफारस नाही. फक्त एकच आहे, हे आपण समजून घेण्यासाठी एक त्यांचं पाहिलं ही प्रत्यक्ष घडलेल्या घटना आहेत म्हणून. दुसरी गोष्ट की याच्यामध्ये एक असतं की आपल्या पुरता पाण्याचा लोटा जर आपण बरोबर घेऊन चालत असतो तर तो सांभाळावा लागतो की नाही. आपल्याजवळ पाणी आहे, समजा विहीर किंवा नदी आहे, अगदी काय तळं आहे समजा, तळ्यात ते पाणी ओतलं तर तळ्यातनं कितीही लोटे पाणी तुम्ही घेऊ शकता. हा उपनिषदांचा मोठा विचार आहे. आता तुम्हाला तुमचा लोटा सांभाळायचा असेल पाण्याचा बरोबर, समजा याच्या पाण्याचे पूर्वीचे फिरकीचे तांबे असतात बघा, पितळीचे, आपल्याला आठवतात, कदाचित अजून जुन्यावर या शेल्फावर असेल सुद्धा, तर तसले जे असतील की नाही, तर ते जे आहेत ना, जर मोडीत अजून गेले नसले तर ते फिरकीचे असतात ना, छान होते मस्त तांबे, ते प्रवासाला जाताना बरोबर प्रत्येकाच्या, तर तसलं ते पितळी तांबे, तर तसलं जर आपल्याला सांभाळायचं पाणी जर बरोबर असेल तर सांभाळता येतं आणि सांभाळावं. म्हणजे व्यवहाराने हे बरोबर आहे. फक्त आत्मज्ञानाच्या पातळीवरून विचार केला किंवा या पातळीवरून विचार केला तर पाणी म्हणजे जी तहान आहे ती पाण्याची निर्मिती करीत असते हे आपल्याला लक्षात येत नाही. आपली तहान निर्माण होण्यापूर्वी पाणी निर्माण झालेलं असतं. आपण निर्माण होण्यापूर्वी घर निर्माण झालं होतं ना आपलं. आपण निर्माण होण्यापूर्वी आई आणि वडील होते ना निर्माण झालेले. जगामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती ना. मला सांगा, बाळ जन्माला यायचं आहे तर बाळ जन्माला येण्यापूर्वी ती चौकटीची तुकटं वगैरे सगळं आधी असतं ना. परमेश्वरावर एवढा तरी विश्वास ठेवायला हरकत नाही. आत्मज्ञानी व्हायचं म्हणजे एवढा विश्वास ठेवायचा की मी जन्माला येणार आहे, त्याच्यापूर्वी दुपटी शिवली जातील, टोपडी शिवली जातील, असं एकदा जर गृहीत धरलं तर फार काळजी करायचं कारण नाही. व्यवहार सोडू नये, मान्य, व्यवहाराने आपल्या बरोबर बाळगावं हे ठीक आहे. पण जर का समजा आपण जर तळ्याच्या काठी बसलेले असू तर आता आणि पाण्याचा लोटा वेगळा सांभाळायची काही गरज नाही. बाबा असं आहे, ठीक आहे, तर तिथे ते वेगळं वागण्याची गरज नाही. त्यात सोय फार मोठी आहे. म्हणजे हा आत्मज्ञानाच्या पातळीवरचा एक प्रचंड मोठा लाभ आहे की यातलं तुमचं तुम्ही सांभाळणार असला तर तुम्हाला पाण्याच्या बाटल्याने का, आता ते आपण बरोबर घेऊन जा. त्याच्या आजच्या काळातलं ते वॉटर बॉटल बरोबर पाहिजे त्याच्या आपल्या, आणि ते मिनरल वगैरे लागतं ते सगळं वेगळं असतं. कधी बिघडायला होतं, आपल्याला तेवढी सहनशक्ती राहिली नाही. तर त्यामुळे ते पाणी जर समजा असं तर ते तुमचं संपलं की इकडे त्यांच्याकडे तोंडाकडे बघत बसावं लागतं, ताण लागतं. नदीत ज्यांनी पाणी ओतलेलं आहे, नदीतनं कितीही पाणी घ्या, तिचं काही म्हणणं नाही. तुमचं एक भांडं संपलं, दुसरं भांडं घ्या, तिसरं भांडं घ्या, पण त्यासाठी पहिलं तुमचं भांडं सोडावं लागतं आणि ते ओतावं लागतं.
आत्मज्ञानामध्ये त्याहूनही मग भोगतो ती सुरुवात आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच त्याच्या असलेल्या पाण्याचा त्याग करून टाकलेला आहे. आता तुला काय बघायचं बघ. पण त्याग असेल तर ते त्यागामध्ये एवढी मोठी तरतूद आहे की एक लोटा सांभाळायचा तो जर ओतला गेला तर तुम्हाला 4 लोटे घ्यायची तरतूद आहे. कारण परमेश्वराची नदी आहे. आता तिथे अडचण नाही काय. तुम्ही एक सांभाळत होता तोपर्यंत तो एक कसा पुरवायचा हा तुम्हाला प्रश्न आहे. पण ज्या वेळेला ओतला त्यावेळेला अख्खी नदी तुमची आहे. रामतीर्थांचं वचन आहे, जोपर्यंत बाग माझी होती तोपर्यंत तेवढीच फुलं माझी होती, नाही का? आपल्याला आठवत असेल स्वामी रामतीर्थ म्हणे, ज्यावेळेला मी ती सोडून दिली त्यावेळेस सगळ्या जगातली फुलं माझी झाली, असलंच म्हणून. आता कुठलंही बघितलं फुल तुमचं आहे, हसनच म्हणणं होतं. तर हा मुद्दा ह्याच्यातला आपण समजून घेतला तरी चालेल की नित्य एकत्व झाले असं मग शोक मोह कुठे कसे हे राहत नाही. तर याला एक आहे की याच नदीमधलं पाणी दुसऱ्याने घेतलं तर तक्रार असता कामा नये. तर दुसरी बाजू आहे की ते नदीचं पाणी वापरतात असं नाही. मी नदीत पाणी ओतलं, मी वापरतोय, ते त्यांनी नदीत पाणी ओतलं की मला माहित नाही, ते वापरतायत, ते ईश्वर पाहिजे काय करायचं ते. हा सिस्टीमवरचा विश्वास आहे, तो असेल तर हे अडचण येत नाही. तेव्हा एकंदरीतच आसक्ती ठेवायला सुद्धा मी काल जसं आपल्याला म्हटलं की समजा आसक्ती आहे, एखादी गोष्ट हवी आहे असं कल्पना करा, तर 2 वस्तू लागतात. जसं भांडायला 2 माणसं पाहिजेतच की. एकट्याशी कुठे एकट्याला भांडता येतं? म्हणजे काही लोक एकट्याशीच बडबडतात ती गोष्ट वेगळी, पण ते एक्सेप्शन असतं. पण आपल्या दृष्टीनं भांडायचं म्हटलं तरी सुद्धा 2 लागतात. ते 2 झाले तर द्वैतातच हे शक्य आहे. तर त्यामुळे द्वैतात शक्य आहे, एकत्वात हे शक्य नाही. तर त्यामुळे शोक समजा आसक्ती आहे, शोक संवेगन मानस हा असं तो झाला ना गीतेमध्ये. शोक संवेगन कशाने झाला? समोर कोणीतरी दिसले म्हणून. यांना बी मान मारायचं आणि ते मरणार माझे गुरु नामकन तुमक म्हणून. म्हणजे कोणीतरी 2, 4, 5, 5, 25, 50 काय आहेत ते म्हणून. म्हणजे मी वेगळा आहे आणि ते वेगळे आहेत म्हणून. ते मी एकच असलो तर हा प्रश्नच नाहीये काय. युद्ध हा इंटरनल प्रश्न आहे, इंटरनलच आहे चालू, नाहीतरी युद्ध सगळी आत्ता इंटरनल आहे. म्हणून यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द वर्ल्ड अशी परिस्थिती आहे. जगामध्ये जी युद्ध चालली आहेत त्याचे कृष्णमूर्तीजी म्हणायचे की मनामध्ये युद्ध आहे तोपर्यंत जगामध्ये असेलच, आणि मनामध्ये युद्ध नसेल तर जगामध्ये असेल किंवा नसेल तुमचा त्याच्याशी संबंध होणार नाही, एवढं नक्की. त्यामुळे तसं हे आहे. एवढं आपण स्वतःला वेगळं पाडणारे मन हे जर एकदा लक्षात आलं तर त्याला वेगळं पाडू द्यायचं नाही असं जर ठरवलं त्यांनी किंवा आपण ठरवलं तर मग हे होऊ शकतं. फक्त आपलं वेगळं पाडणं किंवा एक होणं हे प्रसंगानुरूप बदलतं. मागे मी आपल्याला त्या ह्याची गोष्ट सांगितली, जंगलातून 2 जण चालले आणि कुऱ्हाड सापडली. तसं आहे तर जंगलातून विनोबा सांगायचं तसं, जंगलातून जाता जाता एक उत्तम कुऱ्हाड पडलेली सापडली. त्यावर त्यांनी दुसऱ्याला दाखवली, अरे बघ मला किती छान कुऱ्हाड सापडली. आता त्या काळात कुऱ्हाडीचं महत्वही मोठं होतं आणि कुऱ्हाड जी सणसणीत होती छान होती म्हणून बरं आहे. तर दुसरा म्हणाला बरं ठीक आहे. आणि थोड्या वेळाने त्यांच्या मागणं लोक धावते ना दिसले, त्यांची कुऱ्हाड पडली होती ना, सापडली ती, त्यांना लक्षात आले कोणीतरी उचललेली आहे म्हणून त्यांच्या मागं लागल्यावर त्याला म्हणाला अरे आता आपण काय करायचं. तो म्हणला आता तुझी कुऱ्हाड तू बघ. आपलं एकत्वाचं कसं आहे हे एवढ्या पुरतं आहे की तिथे जेव्हा माझा फायदा आहे तेव्हा मी तर स्वतंत्र आहे, आणि जेव्हा आता तोट्याचा प्रश्न आला तेव्हा दोघे एक. आता आपण काय करायचं, म्हणून आपण कुठे काय करायचा प्रश्न मी घेतलीच नाहीये. त्यावेळेला पहिल्यांदा सांगताना मला कुऱ्हाड सापडली आणि म्हणून स्वतःची जवळ म्हणून जवळ ठेवली होती. पळून ज्या वेळेला आता शिक्षेचा प्रश्न आला तेव्हा आता आपण काय करायचं तर आपण नाही. त्यावेळेला एक नाही, मग एकत्व आहे ते कायमच आहे. ही कुऱ्हाड आपल्याला सापडली असं म्हणाला असता तर पुढच्या वेळेला तोही म्हणला असता आता आपण काय करायचं ते ठरवूया, परत करूया, सांगूया, मला माहित नव्हतं म्हणूया, काही उपचार नाही केले त्याच्यावर. अगदी सात्विक चांगला सुद्धा उपचार. चुकून पडलेली वस्तू आहे तुम्हाला सापडली, ठीक आहे, उचलली कुठेतरी वाया देण्यापेक्षा, आणि आम्हाला माहित नव्हतं तुमचे तर घेऊन टाका. काही उपचार असू शकेल त्याचा पुढे, पण हे असं स्वरूप आहे त्याचं. त्यामुळे हा वेगळं पाडणारा आणि म्हणून जग इतर समजणारा आणि म्हणून शोक संवेगन किंवा मोहित किंवा भ्रमित किंवा वर जे म्हटलं शोक युक्त असा असलेला हा जो आहे हा मी माणसाला म्हणजे जे मन ते माणसाला दुःख देते. आज त्याचं स्वरूप लक्षात ठेवा. पहिल्यांदा देह सांगितलं आपल्याला, नंतर मग मनाचा भाग, आणि तिसरा पुढचा आपला जो चालू आहे आता तो तिसरा आत्म्याचा भाग. हा जो आहे तोच फक्त आपल्याला अडचण आणतोय. तेव्हा आपण जे हे सगळं शोधतो आहोत ते शोधल्यानंतर मधलं मन एकदा सापडलं आणि त्याचं सगळं वर्किंग सापडलं की हे कसं वेगळं करायचा प्रयत्न करतो आहे, तोच मला ह्या काळज्या उत्पन्न करतो आहे, तोच मला भीती निर्माण करतो आहे, तोच चुकीचा. त्या काय होतं, या सगळ्या मनाच्या चुकीच्या वापरामध्ये आपल्या सर्व जीवन आणि त्याची सर्व सुखदुःख दडलेली आहेत. हे आपल्या लक्षात आलं तर आपल्याला केवढा तरी प्रश्न सुटेल. आपल्या जीवनाचे प्रश्न म्हणून जे वाटतात ना ते परिस्थितीवर नाहीये.
याच्यापेक्षा कितीतरी वाईट परिस्थिती असलेली, वाईट म्हणजे अशा अर्थाने अत्यंत कनिष्ठ निकृष्ट असं म्हणून भारतात परिस्थिती असलेली कितीतरी माणसं आनंदामध्ये आहेत. ती आनंदात असूच शकत नाही परिस्थितीवर अवलंबून असतील तर. ते कमी याच्यात काय, ते पैसा म्हणा, काय माणसं म्हणा, परिस्थिती म्हणा, त्यांचे ते काय सत्ता म्हणा, काय त्यांची नोकरी म्हणा, काय असेल ते कमी असून सुद्धा ते आनंदात आहेत. तेव्हा मानवाची समस्या कशात आहे, ते हे जे मन आहे किंवा बुद्धी त्याला धरून आपण, ते त्याचाच भाग आहे असं समजा. या मनबुद्धीच्या गैरवापरात आहे असं निसर्ग तत्व म्हणतो. ते आपल्या लक्षात ठेवी. निसर्ग तत्व महाराजांना विचारत होते दुःखाचं कारण काय, तर ते म्हणले ते त्याच्या गैरवापरात आहे. मन जे वापर करतं, ह्या सगळ्या मन जो वापर करते, बुद्धी जी वापर करते, ती गैरवापर आहे म्हणून दुःख आहे. आणि गैरवापराची मुख्य कारणं कोणती ते म्हणाले, तर सगळ्या कृत्यांच्या मागे असलेलं भय आणि दुसरा हव्यास. दोन गोष्टींनी माणसाच्या जीवनात दुःख निर्माण झाले. एक हव्यास बाजूला करा, दुसरी भीती बाजूला करा, तुम्हाला जगात दुःख दिसायचं नाही. दुःखाची कारणच जातात मूळ. ज्या मनामधून हे निर्माण होतंय भय, ते मनामध्ये निर्माण होतंय, आणि हव्यास तोही मनामध्येच निर्माण होतोय, ते जर बाजूला गेले तर मग आपल्याला लक्षात येईल की याच्यावरचं जे जीवन आहे तिथं अत्यंत शुद्ध, शांत, निर्मल. मग त्याचं वर्णन करताना म्हटलंय, आत्ता आपण जे वाचत घेत चाललो होतो तिथलं, अशरीर शुद्ध निष्पाप. अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा अलिप्त ही मुक्त सार्थ शाश्वतता देतो तो व्यापकत्व ही. ह्या नुसत्या शब्दामध्ये सुद्धा आपल्याला शांत करण्याचं सामर्थ्य आहे. वर जे म्हटलेलं आहे यात आपल्या सोयीसाठी फक्त सांगतो की सोयीसाठी 1 मीटरमध्ये सगळं अनुवाद केलं. तेवढे श्लोक ठेवले, समश्लोक, श्लम मंत्र ठेवले, पण वर्णन खूप मोठं आहे, मागे आहे ते. सपर्यगात शुक्रमकायमव्रणम अस्नाविरग शुद्धमपाप विद्धम कविर्मनीषी परिभू स्वयंभूर याथा तथ्यतोर्थान व्यदधात शाश्वतीभ्यः समाभ्यः. हा त्यांचा अनुभव त्यांनी सांगितला. तर त्याचं स्वरूप कसं आहे आणि ते कसं आपल्याला प्राप्त करून घेता येईल तेवढा आता पार्ट बघायचा आहे. आपण 1-5 मिनिटासाठी थांबू आणि लगेच आपण, म्हणजे शक्य असेल त्यांना, कारण हे सगळं जे जर त्रासदायक होणार आहे थोडंसं, एक सेशन फक्त. आता इथून पुढचं सेशनला हे खाली येईल सगळं, कारण तो मग आपल्या व्यवहारावर येतं. आता आपण एकदम डोंगराच्या कडेला गेलोय, त्यामुळे तिथं ते चढ धाप लागते थोडीशी हे सगळं समजून घ्यायला. पण पुढे मात्र आपला व्यवहारच काय आहे ते दाखवतं, पुढचे श्लोक आहेत ते, आणि मार्गही दाखवतो यावरचा. आतापर्यंत या सर्व अडचणी लक्षात आल्या, कसं कसं काय झालं हे लक्षात आलं. आता इथे आपण आलेलो आहोत, हे त्यातला टॉप आहे की त्या ठिकाणी जसं एखाद्या डोंगर माथ्यावर आपण चढून गेला असाल तर डोंगर माथ्यावर जाईपर्यंत खरोखर थाप लागायची वेळ, पण वर ज्या वेळेला पोचतो आणि एखाद्या दगडावर बसतो आणि त्यावेळेला ज्यावेळेला वारा सुरू होतो तिकडून, तर तुमचं सगळा घाम झालेला सगळं हे ते थकवा सगळं नाहीच होतं. आणि मग तिथं जे काय शिल्लक राहतं त्याच्यावरनं हे जे काय वर्णन केले त्याचा अंदाज येऊ शकतो थोडासा. अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा अलिप्त ही मुक्त सार्थ शाश्वतता देतो तो व्यापकत्व ही. ओम शांती शांती शांती. हे डोंगराच्या माथ्यावर पोचल्यानंतर जे आपल्याला जी शांतता असते, जे वाऱ्याचा आनंद असतो, जे सगळ्या क्षीण निघून जाण्याचं स्वरूप असतं, ते आत्मस्वरूप या 8व्या याच्यात आहे श्लोकामध्ये. अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा अलिप्त ही मुक्त सार्थ शाश्वतता देतो तो व्यापकत्व ही. अज्ञानी कर्माचरिती अंधारात प्रवेशती ज्ञानी जे रमती तेही अंधारीच प्रवेशती. अज्ञानापलिकडे प्राप्य ज्ञानापलिकडे तसे अनुभवी पुरुषांकडून ऐकिले
देहसे असे अज्ञान ज्ञान दोन्ही सह आत्मज्ञानास जाणतो अज्ञाने नाश टाळूनी ज्ञानाने मुक्त होत तो. शांती शांती शांती. आपण मगाशी म्हटलं की डोंगराच्या माथ्यावर खूप कष्टाने चढून आल्यानंतर जसं गार वाऱ्याची झुळूक लागावी आणि सर्व श्रमांचा परिहार तर त्या क्षणी आपण क्षणभर विचार करा की आनंद का होत असतो. ती वर जिंकल्याचा वगैरे आनंद नसतो, देहाचा विसर पडतो. आनंदाची सोपी व्याख्या म्हणजे देहाचा विसर. जितक्या प्रमाणात देहाचा विसर पडेल तितक्या प्रमाणात आनंद होईल. देहात जर समजा बिघाड असला तर देह लक्ष वेधून घेतो. देहाचं लक्षण आहे. लक्ष केव्हा जातं? जेव्हा बिघाड असेल तेव्हा. जेव्हा बिघाड नसेल काही त्यावेळेस विसर पडतो त्याचा, लक्ष जात नाही तिकडे. तसं ते तिथं गेल्यानंतर आनंदाच्या व्याख्येमध्येच अंतर्भूत आहे की ज्या वेळेला जितक्या प्रमाणात माणसाला देहाचा विसर पडेल मग त्या प्रमाणात मनाचा विसर पडेल तितका मनुष्य आनंदाकडे प्रवास करतो. ज्या वेळेला मनुष्य निर्मन असेल, देहात आहे पण देहाला विसरलेला आहे, त्यावेळेला तो सर्वात जास्त आनंदात असतो. भेद आला, विचार आला, कल्पना आली, सगळं आलं की मनुष्य खाली आला की ते सुरू झालं, पुढचं काम सुरू झालं त्याला. तसंच देहाला काही दुःख आलं, त्रास आला की लगेच त्याचं जाणीव सुरू झाली. तर असं साधारण आनंदाचं सुरू. आता त्याच्यावरती हे राहतं. हे कसं करावं तर याला मी अंतर्बलोपासना म्हणतो. उपनिषदांचा अभ्यास म्हणजे अंतर्बलोपासना आहे. हे अंतर्बल आत्म्याचं आहे. मन जायला मदत करतं तिकडे, कारण त्याचे हात दोन्हीकडे आहे. इकडे आहे, तिकडे आहे. तिकडे दिशा दाखवतं फक्त की इथपर्यंत जाता येतं. माणसाला एवढं इथे ते म्हटले ना, देतो तो व्यापकत्वाली, तर देतो. तर ते मन सुद्धा व्यापक असू शकतं. काही वेळेला इतकं व्यापक असतं की सगळ्या जगासाठी सुद्धा मनुष्य माणसं जी मोठमोठे त्याग करतात, मोठमोठे कार्य करतात, ती त्यावेळेला किती व्यापक झालेली असतील मनाने याची कल्पना आपण करू शकतो. नाही तर त्यांचं काही देणं घेणं नाही, तरी सुद्धा त्या कोणाच्या समाजासाठी, काय त्या याच्यासाठी, ट्रायबलसाठी, कशासाठी काय ते राबतात ना, त्यावेळेला त्या मनाला व्यापकता आहे. मनुष्य स्वतःच्या घरातल्या माणसाला मदत करायला तयार होत नाही असे अनुभव येतात. पण तिथे मात्र असे म्हणून येतात की ज्यांचा काहीही संबंध नाही, काही तुमच्यावर तशी जबाबदारी नाही कोणती, तरी सुद्धा मनुष्य ती कामं करतो. ते ह्याच्यात जंगलात असू देत, आदिवासीत असू देत आणि कुठे असू देत. म्हणजे व्यापकत्वाची तयारी मनाची आहे. फक्त आज म्हणजे शक्ती आहे, फक्त ती माझ्याकडे आज नसेल म्हणून मला तिचा अनुभव नाही. ती ज्या प्रमाणात येईल त्या प्रमाणात आपल्याला आनंदही येतो. तर इथे जे स्वरूप आहे ते त्याच्याही पेक्षा व्यापक आहे. हे मनाच्या व्यापकतेला एक वेळ सांगण्यासारख्या काहीतरी मर्यादा आहेत. माणसं अमकं तसं याला काही मर्यादा नाही. ते याच्यात त्याची उपासना, आत्म्याची उपासना म्हणजे त्याची जाणीव म्हणून आपण साधी नुसती, ही माणसाला ही सुद्धा माणसाला आनंदाची झुळूक देणारी आहे. अक्षरशः आत्म्याची जाणीव, याच्या माझ्याशी काही संबंध नाही, शरीराशी पण माझा काही संबंध नाही. ही नुसती जी जाणीव आहे ती सुद्धा माणसाला ती वर गेल्यावर जी झुळूक देते आणि त्या क्षणी जे वाटतं तसं वाटणारी अवस्था आहे. एवढं खरं. आता ती अवस्था कशी मिळवायची, काय मिळवायचं, आपण आपल्या परीनं प्रयत्न करायला हरकत नाही. हा देहातीत होण्याचा, देहाचा पडदा सारून इथे 2 शब्द वर वापरले, त्याला खाली ते शब्द नाही आहेत पण ते मी मुद्दाम आपल्याला अंडरलाईन करून सांगतो. कबीर मनीषी परिभू स्वयंभू 2 शब्द वापरले तिकडे. कवीही आणि मनीषी 2 शब्द वापरले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये हा जो कवी शब्द आहे आज ज्या अर्थाने केवळ काव्य रचणारा अशा अर्थाने वापरला जातो तसा त्याचा अर्थ त्या काळात नव्हता. क्रांतदर्शी किंवा आत्मज्ञ, आत्मस्वरूप ओळखणारा त्याला कवी म्हटलेला आहे. म्हणून तो व्यापक आहे असं. म्हणून तो कुठल्याही अवस्थेचं वर्णन करू शकतो, कुठल्याही अवस्थेची तादात्म्य होऊ शकतो. दुसऱ्याशी तादात्म्य व्हायला आपल्याला विसरावं तरी लागतं, नाही तर तसं व्हावं तरी लागतं, काहीतरी व्हावं लागतं. त्याच्याशी तादात्म्य कसं होणार? दुःख ओळखायचंय तर तुम्हाला त्याच्याशी तादात्म्य व्हावं लागतं, तेव्हा ते दुःख कळतं. नाही तर दुसऱ्याचं दुःखच कळत नाही माणसाला. आपल्या घरामध्ये नाही होत साऱ्या बाबतीत, किंवा आज तुम्हाला कळणार नाही काय चाललंय असं म्हणतात माणसं एकमेकांना. का कळणार नाही? तर भेद आहे म्हणून, तादात्म्य होता येत नाही म्हणून. तादात्म्य होता आला तर मला काय होतं ते तुम्हाला कळेल. तर हे कळायला माणसाला जसं तादात्म्य व्हावं लागतं, त्या ठिकाणी स्वतःचं विसरावं तरी लागतं, नाही ते जे आहे तसं व्हावं लागतं. तर तसं हे देहाचे बाबतीतले म्हणजे हे कवी जे होते त्या कवींना आत्मज्ञ म्हटले, ते लोक आहेत. ते तेवढ्या त्या ठिकाणी जर आपण जाऊन पोचलो तर हे आपल्याला कळू शकेल. दुसरे मनीषी आहेत.
तेव्हा ते होणारे म्हणजे देहाचा जो पडदा आहे, देहाचं जे वेगळेपण आहे ते दूर करून मन पाहू शकणार आहे. मन म्हणून सध्या आपण त्याला मन पाहू शकणार आहे. आत्मज्ञ म्हटलेले आहे, खरं आत्माच पाहू शकणार आहे. पण तरी सुद्धा आज एखादा मनुष्य गरिबांसाठी काम करणारा माणूस आहे, तर त्याच्यातलं आतलं स्वरूप पाहतो, तो मधलं सगळं पाहत नाही, गरज पाहतो आणि गरजेप्रमाणे काम करतो. बाकी त्याला बाकीच काही दिसत नाही. जे आपले भेद आहेत ना, जातीचे असतील, धर्माचे असतील, परिस्थितीचे असतील, ते काय सगळे स्टेटसचे असतील, ते सगळे बाजूला असतात त्याच्या दृष्टीने. त्या दृष्टीने फक्त मदत, इथे मदत हवी आणि तिथे ती दिली. हे जसं मधले पडदे दूर करून पाहू शकतो मनुष्य, तेव्हाच तो हे काम करू शकतो आणि तेव्हाच त्याला आनंद मिळतो, तेव्हाच ती ईश्वर सेवा होते. ईशावास्यमिदं सर्वम, ते जे आहे ते विशावास्यम तिथं आहे, ती त्याला खात्री आहे इथे परमेश्वर आहे, म्हणून तो त्याची सेवा करतो. तर ती देहातीतता ही येणं हे कवींचं, ह्याच्यातलं जो कवी शब्द आहे त्याच्या संबंधी आहे. तर अशरीर असं त्याचं आपण हे केलं की शरीराचं बंधन नाही त्याच्यावर. असा शरीरामध्ये अनुभव येऊ शकतो, अनुभव घ्यायला साधन दिलं ना आपल्याला, मुक्त व्हायचं आहे तर ते मुक्त होण्यासाठी साधन हे दिलेलं आहे, त्या साधनाचा वापर केला. पण अशरीर आहे तो एवढं लक्षात ठेवा. आत्म्याचं काय होतं नक्की, स्वरूप काय आहे, असं मला एकाने मागे एकदा विचारलं. आत्म्याचं स्वरूप कसं आहे, तर ही डबी आहे. आता इथे आपल्या समोर जे वस्तू आहे ही डबी आहे. ही डबी उद्या जर नाहीशी झाली तर इथल्या आतल्या पोपीचं काय झालं असं सांगता येईल उचलल्यानंतर. आतही होतीच, बाहेरही होतीच. हे उचल ह्यानी फक्त ती वेगळी झाली होती काहीतरी. तशी शरीराने आत्मस्वरूप फक्त वेगळं झाले. ती सोपं सांगायचं. आत्मस्वरूप फक्त देहाच्या रूपाने वेगळं झालं, त्याला चिकटून असलेल्या मनाच्या रूपाने वेगळं झालं, म्हणून ते मीन तो वेगळे वगैरे वगैरे. पण हे जर गेलं निघून तर ते आता कुठे जात नाही, कुठे येत नाही. अशी जी भाषा करतात ती का करतात, तर ते हे कुठे जातं हे समजा तुम्ही काढून घेतलं, तर यातली हवा थोडीच आता बाहेर निघाली वगैरे आणि आत आली वगैरे असं काही आहे, काही नाही. ती तर होतीच, ती तशीच आहे. आत्मस्वरूपाचं लक्षण तसं आहे. हे जे आहे हे भांड आहे किंवा ही एक डबी आहे, तर ह्याच्यात आत जे आहे तेच बाहेर आहे. फक्त ते देहाने वेगळं झालेलं आहे, तर वेगळेपणा बाजूला गेला, ते आहे तसंच आहे. मधली ज्याने वेगळं झालं होतं ते बाजूला गेलं. त्या अर्थाने अशरीर ते आजही आहे. त्यांनी नाही हे निर्माण केलं, आमच्या मनाने आम्हाला देहात आणलेलं आहे, आमच्या कर्माने आम्हाला देह धारण करायला लावलेलं आहे. माझे कर्म शुद्ध राहतील तर देह धारण करायची गरज नाही, आणि जर कर्म शुद्ध असतील तर देह असला तरी फरक पडत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. हे सत्पुरुष ज्या वेळेला मुक्त झाले त्यावेळेला ते मेले नाही आहेत, मृत्यूने पावले, ते जिवंत आहे. पण ह्या असण्या नसण्याशी त्यांचा काही संबंध नाही. तर म्हणाले तर चाला, त्यांची परिस्थिती आहे. याचं कारण का, जे ज्यांनी वेगळं झालेलं आहे ते त्यांचं आता वेगळं नाही आहे, ते एकच आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल तेव्हा हे बाजूला ठेवत ते तयार. किंवा आज म्हटलं आज वर्षात, म्हटलं वर्षात, 10 वर्षात, म्हणलं 10 वर्षात. कारण आता ते असण्या नसण्याशी संबंध आहे. आपल्याला त्याची किती चिंता लागलेली आहे. हे म्हणायचे की तुम्हाला भविष्याची चिंता, निसर्गदत्तांना म्हटलं तर निसर्गदत्तांना विचारायचे तुम्हाला एवढी भविष्याची चिंता लागते, याचं कारण का, तर तुम्हाला तिथे दुःख होणार आहेत, शरीराला काहीतरी दुःख येतील वाट्याला, त्याची चिंता त्याची लागलेली आहे. तुम्हाला फक्त त्याच्यातलं सुख हवं आहे आणि दुःख नको आहे, म्हणून चिंता आहेत. सुख मात्र हवं आहे आणि दुःख मात्र नको आहेत. तर असं कॉम्बिनेशन कुठे अजून निघालं नाही. माणूस नाही निघाला असा कुठला आपल्या संपर्कात असा माणूस फक्त सुख दिलं असं. थोडं काही ना दुःख त्याच्यापासून झालेलं असतं. मनासारखं वागतातच असं नाही, काही वेळेला तरी असं होतच. अगदी चांगला माणूस असला तरी सुद्धा थोडं काहीतरी आहेच. तर हे जर आहे तर त्याच्या पोटी हे आपल्याला दुःख वाटायला आलेलं आहे. त्यामुळे कवीही आणि मनीषी हे दोन आपल्याला दिशा दाखवणारे शब्द आहेत. ते अशरीर तर तो आहेच आहे, तो शुद्ध तर आहेच, निष्पापही आहे. आणि याच्यात जे म्हटलं आहे निर्मलात्मा अलिप्तही मुक्त सार्थ शाश्वतता देतो व्यापकत्वही, हे मनीषी जो शब्द आहे तेवढा त्याच्यातला ह्यात नाहीये. ते मनीषीबद्दल फक्त सांगतो की हे जे मन आहे याच्यानंतर राहिला, आता देह बाजूला ठेवला, अशरीर तो त्याचा शरीराशी काही संबंध नाही. तुमच्या देहाने वेगळं झालं म्हणून वेगळं म्हणायचं, नाही तर काही वेगळं नाहीये ते एक. म्हणून ते चैतन्य येतं का जातं वगैरे हे प्रश्नांना काही अर्थच नाहीये मुळामध्ये. हे आहेच आहे, ते आधी बाहेरही आहे, ते एकच आहे. तुमच्या देहानं वेगळं झालं होतं तेवढं बाजूला झालं एवढंच. तर त्यामुळे हे जे आहे याच्यात राहिला आता फक्त मनीषी. मनसहा इष्टे गती ती मनीषी. तेव्हा मनावर ज्याची सत्ता चालते तो मनीषी. मनीषी मनीष वगैरे नाव ठेवतो बघा. तर मनावर सत्ता चालली पाहिजे. मनावर आज आपली मनावर सत्ता चालत नाही, मनाची आपल्यावर सत्ता चालते. मन म्हणेल तसं मला वागावं लागतं, तशी परिस्थिती नाही. मन म्हणलं म्हणून बाहेर जाऊ, मन म्हणलं ना आत यावं असं नाही. मला बाहेर जायचं म्हणून मी बाहेर गेलो, मला त्याचे म्हणून मी आत आलो.
असं जर माझा त्या मनावरचं नियंत्रण म्हणून असेल तर मी मनीषी आहे असं म्हणायला लागत नाही. त्या अर्थाने ऋषींना मनीषी म्हटलेलं आहे. तर ते दोन गोष्टी आहेत की एक, मला हे जे देहाचा पडदा दूर करणार पाहणारा कवी आहे तो व्हायचं असेल तर मनीषी व्हावा लागेल. तेव्हा त्याच्यात हे सामर्थ्य आहे की मनाची सत्ता जर हातात आली तर तो देहाला बाजूला करू शकतो. देहाला बाजूला करायला मृत्यू व्हायला लागत नाही. त्याच्या आसक्ती किंवा त्याचं वेगळेपण किंवा मी जे मानतो त्याला तेवढं नाही मानलं म्हणजे झालं. बाकी त्याचं तो काम करतोच आहे. आपण कुठे जय अपजय करतो, आपण झोपून जातो ते पचून जातं. काय करतो आम्ही? खरं झालं तर देहाचं आम्ही काय करतो तसा विचार केला तर काय धुवून पुसून ठेवतो, एवढंच. यापेक्षा काय तसा विचार केला तर अगदी साध्या भाषेमध्ये, आम्ही अगदी साध्या भाषेमध्ये बोललो कदाचित. फार तर आपण कुठलं मोतीबिती वापरा काय साबण मी असतील ते, पण शेवटी धुवून पुसून ठेवतो एवढंच करतो ना. आम्ही आणखीन जास्त काय करतो तसा विचार केला तर मला सांगा, यातलं काय आम्ही अन्न पचवायला दुपारी बसले आणि थोडा वेळ अन्न पचवायचं काम झालं काय नाही, सगळं व्यवस्थित आपलं झालेलं आहे. काही नाही, डोळे उघडले की दिसायला लागतं. कुठली सिस्टीम ऑन करायच्या, हे करायचं ते करायचं. आम्हाला तिथे इन्व्हर्टर म्हणून हे सगळं सिस्टीम आहे करा, काय करावं लागतं, काय करायचं, डोळे उघडले दिसायला लागतं. होती नाही किती काम याच्यातलं सगळं आपोआप सुरू आहे. मग कशाला त्याच्यामध्ये आपण अडकायचं? तर ते जाऊन काय करायचं ते स्वच्छता ठेवणं, हे करणं, एवढं आपलं काम आहे, तेवढं केलं. याच्यापेक्षा काही त्याला अशरीर मी आहे मुळामध्ये, ह्या स्थितीतून मी याच्याकडे पाहणार असेल तर ते शक्य आहे. आपल्याकडे मॅनेजमेंट नसतात का? ते प्रत्येक गोष्टीत भाग घ्यायला लागल्या उद्या तर मग क्लार्क्स आणि यांचे बाकी त्यांची कामच होणार नाहीत ऑफिसमध्ये. मॅनेजमेंट जे आहे ती फक्त पाहते की ते चालू आहे ना, चालू आहे, ते आत बसून असतात. आपल्याकडे उत्तम मॅनेजर्स आहेत, ते कमीत कमी मॅनेजमेंट करतात असं म्हणतात ना. आपल्याकडे मॅनेजमेंटचं आपल्या घरामध्ये उलट असतं, ते जास्त लक्ष घालतात आणि ते मॅनेजर समजतात स्वतःला, की नाही. म्हणजे त्या अर्थाने तर ही लिस्ट विच मॅनेजेस द लिस्ट कमीत कमी त्याच्यात लक्ष घालतो तो उत्तम. जर एखादा व्यवस्थापक असेल, व्यवस्थापकाची ती व्याख्या आहे, जो व्यवस्थापनात कमीत कमी लक्ष घालतो आणि तरी उत्तमात उत्तम व्यवस्थापन होतं, त्याचं व्यवस्थापन उत्तम आहे असं म्हणतात. बुवा आपल्याला मॅनेजमेंटमध्ये आपली व्याख्या केलं ते सांगितलं. विच मॅनेजेस द लिस्ट, अत्यंत कमी मॅनेजमेंट आहे. आत बसलेले आहेत, त्यांचं बरं त्यांना काम नाही आहे का? त्यांना काम आहे की आत्मस्वरूपात तल्लीन राहणं हे काही कमी काम आहे. तिथे वर लिहिले अखंडित ध्यान आत्मरूपी, ते काम नाही आपल्याला. त्यांना काम असतं ना, वरनं प्रेशर असतात, अमुक गोष्ट झाली पाहिजे, तमुक झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, केवढे चार्ट असतात. त्यांना क्वार्टरली रिपोर्टिंग आहे, आमका आहे, डेली रिपोर्टिंग आहे, हे आहे, ते त्यांची त्यांना कामं आहेत ना. पण त्यांनी जर उठून जर बाहेरच्या कामात येऊन प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचं ठरवलं तो बाहेर माझ्याशी वैतागून जाईल. तर म्हणजे मला काहीतरी काम आहे की नाही इथे, मी करतोय ना काम, मग तुम्ही कशाला लक्ष घालता, असं तो साध्या आपल्या व्यवस्थापनाच्या बाबतीत जर म्हणत असेल तर इथे सुद्धा खरं आपलं तसंच आहे. आपण अशरीर राहतो, त्यामुळे शरीराचं काम व्यवस्थित चालले की नाही, काही प्रॉब्लेम असेल लक्ष घालतोच आपण. जर ज्या वेळेला आता बाहेर काही भांडण चाललं आहे तर त्याही वेळेला जर विच मॅनेजरचं लिस्ट म्हणून आत बसून राहिलं, हो केव्हा मिळते परस्पर, इट इज नॉट मॅनेजमेंट. तो उठून त्याचं काम आहे की बाहेर आला आणि पाहिला की काय प्रॉब्लेम आहे. तर यांचे मतभेद झालेले आहेत आणि निर्णय होत नाहीये, ठीक आहे त्यांना आत पाठवून द्या, मी बोलतो त्यांच्यावर, तुम्ही तुमचं काम करा, असं सांगून ते मॅनेजर आत येतात आणि त्यांना बोलून गेलं. बघ काय तुमचे ग्रीव्हन्सेस होते, काय अडचण होती, असंच झालेलं, ठीक आहे. मग तसंच कधीतरी शरीराबद्दल होतं, त्यावेळेला आपण त्याला घेऊन डॉक्टरांच्याकडे जातो, त्यांना सांगतो हे जरा प्रॉब्लेमॅटिक काहीतरी, काय प्रॉब्लेम आहे काहीतरी, आपण जरा चेकअप करा. मी अशरीर आहे, अखंडित ध्यान आत्मरूपी. आता थोडा वेळ त्यांचं काम त्यांना बाजूला ठेवावं लागतं. हेड ऑफिसशी सतत संपर्कात असेल तर 5 मिनिटं सांगतात, जरा इथं राहायचं थोडंसं प्रॉब्लेम आहे, एक 10 मिनिटात मी काय ते तुम्हाला कळवतो. नंतर 10 मिनिटं काम थांबलेले आहे, हे डॉक्टरांच्याकडे शरीर घेऊन गेलेले आहेत, कल्पना करायची नुसती. आता पुण्याच्या खाली यायला लागली आपल्याकडे म्हणून म्हणलं जरा एकदा वरचं वारं खाल्ले, आता काय अडचण नाही. तर डॉक्टरांच्याकडे घेऊन गेले तर सांगितलं हे काहीतरी कानात आवाज येतात बा, काय झाले ते वगैरे वगैरे. म्हणजे अर्थात कानात असं आहे का, आजारी म्हणतात बा कानात आवाज येतात वगैरे, काही ना आल्यासारखे वाटतात वगैरे, ते वेगळे. प्रपंचात सतत ऐकावं लागल्यामुळे सुद्धा काही ना तसं होतं. झोपेत सुद्धा असं वाटत राहतं कोणतरी बोलतं ते सारखं. घरात काही वेळेला जर सतत असं कोणी असलं बोलणार तर त्याला ते बोलत नसताना सुद्धा वाटतं असं. थोडस शरीराची तक्रार आली समजा काही तर आली तक्रार तर पाहता येईल. अशरीर मी आहे तर मी व्यवस्थापन करतो, तर त्याची जर तक्रार आली तर मग त्यावेळेला पाहिलं, मग बाहेर जर काही त्यांचा वाद दिसतोय की तरी सेटल होत नाही असं दिसतंय तर तुम्हाला ती काच तेवढ्यासाठी ठेवलेली आहे ते पाहण्यासाठी. तिथून पाहिलं आणि बाहेर जाऊन त्यांना बोलावला, ठीक आहे काय असेल बघतो, सांगतो त्यांना. मग ते नंतर त्यांना बोलवून त्यांचं काय ते त्यांना सांगितलं, ह्यांचं बोलून ह्यांना सांगितलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह. म्हणून आपल्या कामात अशरीर
शुद्ध निष्पाप, काही त्यातलं त्याला लागलेलं नाहीये. बाहेर जे काय चाललेलं आहे त्याचं त्याला काय लागलं, काही लागलं नाही. त्याचं एक 5 मिनिटं लक्ष देण्याचं काम होतं. आता जे एवढं व्हेकल आपल्याला दिलेलं आहे, ज्याच्या सहाय्याने मी मुक्ती मिळवणार, हो की नाही, तेच सगळं काम आहे, तीच काय ती शाखा आहे, तिच्याच सहाय्याने तो काम करून तो पुढे वर कुठे तो जाणार नाहून मोठा कोण ते होणार ना. जेम काय डीजेम काय जे व्हायचं असेल ते त्याला ते त्याच सहाय्याने होणार ना. मग त्यामुळे त्याला तेवढं लक्ष देणं भाग आहे. तसं ह्या शरीराच्या सहाय्याने माझं जर प्रारब्ध पुरं करून मी मुक्त होणार तर तेवढं लक्ष मला त्याच्याकडे द्यायला पाहिजे. वास्तविक मी कोण, अशरीर. म्हणून मला त्याच्यापेक्षा जास्त त्यात लक्ष घालायला लागू नये खरं म्हणजे. पण बरंचसं लक्ष त्याच्यात लक्ष घालण्यातच जातं. आपला विचार करून बघा ती नक्रमाचा, त्याच्यातलं बरंचसं लक्ष त्याच्यावर लक्ष देण्यातच जातं. तरी त्याला काही होऊ नये सारखं त्याची काळजी घेण्यात जातं. पण ते नाही, मनीषी आहे. ते लक्ष देणारं कोण असतं तर मनीषी आहे. यांना आत बसून तिथली काळजी वाटत राहते की तो बरोबर वागेल का नाही. आता ज्यावेळेला त्याला नेमला त्यावेळेला ही सगळी खात्री करूनच नेमला की हे काम करेल का नाही. एक उदाहरण चालवले म्हणून पुढे चालवतो, यापेक्षा काही नाही. आत बसून ज्या वेळेला त्याला तिथे बाहेर नेमलेला आहे त्यावेळेला तो कशाला नेमलेला आहे विचार करून नेमला की हा हे क्वालिफाईड आहे की नाही, हे आहे की नाही, याला माहिती आहे की नाही, लोकांशी बोलता येतं का नाही, नीट सेटल करता येतात का नाही गोष्टी, त्याला अडचणी दूर करता येतात का नाही, त्याचं ज्ञान त्याच्याकडे आहे की नाही, हे बघूनच त्या ऑफिसमध्ये काय ते केलेलं आहे ना. मग आता तो करेल काय ते. असं करून मला हे मनीषी जे त्याच्यातलं आहे ते माझ्या दृष्टीनं गाईड आहे त्यातलं. तर मला मनावर तेवढं दावा पाहिजे की हे याचं काम त्याला करू. ज्या वेळेला प्रश्न येणार आहे त्यावेळेला मी लक्ष घालीनच, कारण मी अशरीर आहे, मी शुद्ध आहे आणि निष्पाप आहे, मला याच्यातलं काही लागू नाही, मी माझं काम करतो. मग तो निर्मल राहू शकतो, अलिप्तही राहू शकतो. हे सगळे त्याचे लक्षण आहे मुक्त सार्थकता. तर मी देहही नाही आणि मी मनही नाही खरं म्हणजे. कारण मनावर माझं स्वामित्व आहे. माझ्या ज्या वेळेला आवश्यक असेल, समजा भजन आहे, भाव आहे, किंवा मला समजा एखाद्याला जाणून घ्यायचं आहे, तर त्यावेळेला मला त्या आत्मस्वरूपापेक्षा मनाच्या मार्गाने जाणं सोपं पडतं. आता एखादा बाहेरचं ते काहीतरी चालू असतं त्यांचं, तर त्यावेळेला काय झालेलं असतं तर त्याचं काम व्हायला पाहिजे अशी त्याची अपेक्षा नसते. त्याची अपेक्षा एवढीच असते की काम आज होऊ शकत नाही पण उद्या करतो असं तुम्ही का म्हणत नाही. असं काहीतरी किरकोळ काम असतं, कुठेतरी थोडासा अपमान असेल, त्याला कोणी लक्ष देत नाही असं असेल, तो बराच वेळ झाला काय त्याच्याकडे कोणी दाद घेत नाही असं असेल, तर दाद घ्यावी एवढी त्याची ही मला मनाने जाणता येते की अशी जर दाद माझी कोणी घेतली नाही तर मला कसं वाटेल. तर ते मला मनाच्या साह्याने कळतं. म्हणून मी त्यांना सांगतो की ठीक आहे, तुम्ही बराच वेळ झाला बसलेले होता, तुम्हाला लक्ष दिलं गेलं नाही, खूप काम होतं त्यांच्याकडे, तर मी लक्ष द्यायला तयार आहे. काय आहे तुमचं सांगा, आज थोडीशी गर्दी आहे, काय तारीख आहे, अमुक आहे तमुक आहे, काय जे आपल्या अडचणी असतील. त्यानं ते म्हणतात नाही माझा एवढा काय प्रॉब्लेम, मला उद्या झालं तरी चालतं म्हणतात. ते मनच आहे शेवटी, मनाचं वर्किंग हे सारखंच आहे. तर त्याला जर त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही एवढंच जर त्याचं म्हणणं असेल तर लक्ष दिलं गेलं की त्याची तक्रार नाही आहे काही. त्याचं अपेक्षा काय आहे, फक्त लक्ष दिलं जावं. मग लक्ष दिलं गेलं की काही नसते तक्रार. मग तसं घरात पण होतं. तेवढंच लक्ष देण्याची गरज आहे, लक्ष देण्याची गरज. अशरीर मुक्त सार्थ शाश्वता देतो व्यापकत्वही. आपण जितकं पुढे जाल तितकं हे. म्हणून अतीत याच्या जरी व्यापकत्व आहे किंवा सार्थकता आहे, सगळे शब्द वापरले तरी त्यामुळे आपण आत्मस्थिती म्हणून वेगळ्या स्थितीत राहू शकतो. मनाची बांधिलकी नाही. आणि अशरीर आहे, जे शरीर आहे ते फक्त व्हेकल माझ्यासाठी दिलेलं एक कामकाजासाठी उपयुक्त वाहन आहे, ज्या वाहनाच्या सहाय्याने माझा प्रवास होतो. तर एवढ्यासाठी ते दिलेलं आहे असं जर त्याच्याकडे पाहता आलं तर मग होईल, मग अंतर्बलोपासना होईल. मी ज्याला अंतर्बलोपासना असा शब्द वापरतो आपल्यासाठी, आतल्या बलाची उपासना ती पक्की आहे. म्हणून मनाचंही काही त्रास नाहीये आणि शरीराचंही नाहीये. शरीरात बिघाड येईल त्यावेळेला त्रास होईल, मनात बिघाड येईल त्यावेळेला त्रास होईल, हे मान्य आहे. पण ते रोज बिघडलेले नसतात. कधी शरीर रोज बिघडलेली असतात, मला सांगा, रोज बिघडलेले असं नसतं. आणि जर तसंच असेल, काही आजार असेल तर त्याला काही कारण असेल, त्यानुसार त्याला एखाद्याचे आता मोठमोठे आजार, दीर्घकालीन आजार असतात, तर ते तर दीर्घकालीनच आहेत मुळामध्ये, हे मला माहितीच आहे की ते दीर्घकालीन आहेत. म्हटल्यानंतर ते रोज राहणार. आता रोज एवढ्या तऱ्हेचे, उद्या समजा तुम्ही जर ह्याच्यात जर म्हटलं ऑफिसमध्ये की कोणी माणूस येऊ नये, म्हणजे आता तशी कल्चर आले आता, पण तरी सुद्धा कोणी माणूस येऊ नये, असं कसं होईल. काही काम येऊ नये असं कसं होईल. काम तर काहीतरी येणार, त्रास तर काहीतरी राहणार. त्याप्रमाणे शरीराला ते आपल्या बाबतीत अशा पद्धतीने आलेले. याचं कारण का, तर आपणच आता दुकान उघडलेली म्हटल्यावर लोक गिऱ्हाईक यायला लागले. तसं आहे. तर आपण आता प्रारब्धाने आपल्या शरीराचं दुकान उघडलं, त्याबरोबर आता ती गिऱ्हाईक सुरू झाली की ते म्हणतात माझं देणं आहे, हा आजार म्हणतो माझं देणं आहे, बीपी म्हणतो माझं देणं आहे, डायबिटीस म्हणतो माझं देणं आहे, द्या. मग तर द्या की नाही, मग ते आपल्याला तर करावंच लागेल. म्हणजे हे ते शरीर असलं तरी हे काम त्याचं आहे ते करता येतं. बरं, त्याचं काम कुठे सारखं लक्ष द्या असं म्हणणं आहे. त्याचं म्हणणं आहे की माझ्याकडे काय, आता डायबिटीस समजा एखादा,
डायबिटीस कसा झाला, डायबिटीस कसा झाला, उगाच त्याची काळजी करणे जरूर ते मन ताब्यात ते मनात सांगितलं त्यातलं. किंवा काय समजा हे आहे, काय संधिवात आहे, डायबिटीस आहे, काय हार्टचा त्रास आहे, हे तर कायम राहणाऱ्या गोष्टी आहेत. बीपी आहे, अमुक आहे, तमुक आहे, काहीतरी असतात अलीकडे. तर अशाच रूपाचे एवढे आजार आहेत. आता ते त्याचं देणं घ्यायला ते आलेली मंडळी आहेत, तर त्यानुसार त्यांचं देणं भागल्याशिवाय ते जाणार नाहीत. कदाचित ते आपल्याबरोबरच जायच्या तयारीनं आलेले असतील, तर तेव्हा जातील. हो की नाही? तर त्यांचं रोजचं काही म्हणणं आहे का तुमच्याकडे? काही नाही. जर वेदनाच होत असतील तर ते म्हणतात प्रत्येक वेदनेबरोबर तुम्हाला आठवण होती का त्या परमेश्वराची? हा, मला कशालाही ते जोडता येईल. जोडायचंच आहे तर भक्ती मार्गामध्ये वेदना या भगवंताच्या स्मरणाबरोबर जोडाव्यात. म्हणजे कामच सोपं झालं. कारण इतकं स्मरण ठेवणं मला सुद्धा शक्य नाही. ज्यांना जास्त वेदनेचे आजार असतात त्यांच्या बाबतीत सांगतो. ज्यांना जास्त वेदना असतात, सतत वेदना असलेले काही आजार आहेत, उदाहरणार्थ संधिवातासारखे आजार आहेत, सातत्याने वेदना असतात. असं अल्सर सारखा आजार आहे, सातत्याने माणसाला ते पोटात फुटफुट सारखं त्याला त्रास होत असतो. आता त्याच्याशी समजा त्याने भगवंताचं स्मरण जोडायचं ठरवलं तर काय स्मरण म्हणजे मला वाटतं जपाला मोजता चढा नाही त्याच्या इतकं जपून दिलं त्याला. काय कसं करायचं शेवटी तुम्ही मनाचे स्वामी, तुम्ही ठरवा, त्याप्रमाणे ते काम करायला तयार आहे. मन स्मरण करणार ना, त्याला म्हणायचं कर स्मरण त्याच्याबरोबर. म्हणजे अशरीर आणि जर मनीषी असेल तर हे होऊ शकतं. तेव्हा हे करण्यासाठी यातून काय होतं, तर माझ्यातलं जे आत्मस्वरूप आहे त्याला मी बळकटी देत नाही, पण माझी अंतर्बलोपासनेमुळं मी स्थिर आहे. ठीक, शरीर आहे, आजार आहे, शरीर आहे, डिमांड्स आहेत, शरीर आहे, जेवण आहे, काय त्याची व्यवस्थेप्रमाणे जे असेल ते. मन आहे, जाणून घ्यायला उपयोगी पडत आहे, त्याचं जे काम आहे ते करत आहे. तर अशा पद्धतीने मी त्याच्याकडे पाहू शकतो. तर हे व्हायला माझी अंतर्बलोपासना मला उपयोगी पडते. तर हे ह्या मनाच्या, या आत्म्याच्या स्वरूपाचं. आता प्रश्न राहिला, हे करायला या उपनिषदामध्ये पुढे 2-3 टप्पे राहील. त्या 3 टप्प्यातला एक टप्पा आपला आता बघून होईल. एक म्हणजे हे करायला कर्म कशी करावीत. आता आपण पाहतोच आहे, त्याचं थोडं स्वरूप आपण पाहिलंय, कर्म कशी करावीत. कारण कर्माचा प्रश्न तर ते टळत नाही. सुरुवातीलाच सांगितलेलं आपल्याला की कर्मेन बांधते तुझला दुजा मार्ग न यावनी. त्यामुळे कर्माशिवाय मार्ग नाही. बसलो हे कर्म आहे, जायचंय आता कर्म आहे, पुन्हा उद्या यायचं जाणं शक्य असेल त्यांना कर्म आहे, ऑफिसमध्ये कर्म आहेत, घरी गेलं की कर्म आहे, कर्म आहेत सगळी. त्यामुळे दुजा मार्ग न यावनी हे तर आहेच. आता ती कशी करावी, तर त्याविषयी आपल्याकडे 2 मोठे प्रकार आहेत, ते दिलेले आहेत. आणि दुसरं की ह्याकडे जायला नुसत्या कर्माचा उपयोग होत नाही. कर्म ही कशी आहेत की ज्याला आपण ही म्हणू कशी कोरडी येत, त्यामध्ये भाव ओतावा लागतो, त्याला उपासना म्हणतो आपण. कर्मात भाव ओतला की उपासना होते. त्यामुळे कर्माचा एक मार्ग आहे, उपासनेचा एक मार्ग आहे. या 2 मार्गाने आपल्याला आपला मुक्काम गाठता येतो, की जो आपल्याला शेवटी गाठायचा शेवटच्या मंत्रामध्ये आहे. तर तिथपर्यंत गाठायला कर्म आणि उपासना हे 2 मार्ग उपयोगी पडतात. आता याच्या पुढचे जे श्लोक आहेत 8वा पाहिला तर 9वा मंत्र जो आहे तो 10वा आणि 11वा हे कर्माचं स्वरूप सांगतात. कशी कर्म असावीत, कशी नसावीत. 12, 13, 14 हे उपासनेचं स्वरूप कसं असावं, कसं नसावं ते सांगतात. आणि शेवटचे जे 15, 16, 17, 18 हे जे मंत्र राहिले त्यातला 15वा मंत्र प्रार्थना सांगतो, 16वा मंत्र प्रत्यक्ष अनुभव सांगतो काय आहे ते, 17वा मंत्र आहे तो आपल्याला मृत्यूची कशी स्थिती असते, आपली कशी असावी, सामोरं कसं जावं छान ते सांगतो. आणि शेवटचा 18वा मंत्र हा आपल्या उद्धाराची आणि या सर्व उपदेशाची सांगता करतो. असं साधारण स्वरूप आपल्यासमोर 2 दिवसासाठी आता आहे. यातलं आपल्याला किती कसं संपवता येते बघूया. कर्मामध्ये अज्ञानी कर्म आचरिती. आपल्याकडे सर्वसाधारणपणे ज्ञानाच्या बाजूने कर्म करायची म्हणजे कळून करायची सवय आहे, न कळून करायची सवय आहे. अज्ञान माहिती आहे, ज्ञान माहिती आहे, किंवा विद्या माहिती आहे, अविद्या माहिती आहे. म्हणजे थोडेसे यातल्या आता त्या तत्वज्ञानाचे टर्म्स आहेत, आपण सोप्या भाषेत जेवढे समजतील लक्षात येतील तेवढे घेऊया. तर अज्ञान माहीत नसणं आणि ज्ञान माहीत असणं असं आपण साध्या भाषेत समजू, की माहिती असणं माहिती नसणं असं समजू. किंवा काही विद्या आहेत, काही अविद्या आहेत, काही चुकीची माहिती आहे. अज्ञानाचं लक्षण काय असेल, अयोग्य विद्या असेल, चुकीच्या विद्या आहेत, अपुऱ्या आहेत, बंधनकारक आहेत, विनाशक आहेत. ही सगळी आपल्याकडे भक्तीमध्ये सुद्धा आपण एक श्लोक पाहिला आहे, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. आपण जर ज्ञानाचे तुकोबांचे निवडलेले श्लोक आपल्याला आठवत असतील तर त्यामध्ये आपल्याला आला होता अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. जी भक्तीच चुकीची जर भक्ती झाली, अज्ञानी भक्ती झाली तर संपत्तीसाठी भक्ती करतो, भगवंतासाठी नाही. मग भगवंत म्हणजे ठीक आहे संपत्ती घेऊन जा, संपत्तीचं सुखही घे दुःखही घे. संपत्ती घेऊन गेला आणि वाटेत डल्ला मारला कोणी तर मग तो पडतोस. कारण आता तू मला नाही मागितलेलं,
भगवंताला मागितलं असतं तो आनंदच घेऊन गेला असता डायरेक्ट. त्याने मागितलं संपत्ती पाहिजे, संपत्ती घेऊन जा. असं आहे, जे शरीर तुला जी प्रकृती पाहिजे तर ती घेऊन जा. असं आहे. त्या अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. तशी अज्ञानाने विनाशक कर्म होतं, बद्धक होतं, अपूर्व होतं, अयोग्य होतं. हे सगळे अज्ञानाच्या कर्माचे प्रकार आहेत. अविद्या म्हणून त्याला. आणि ज्ञानी आहेत तेही कर्म करतात. आपल्याकडे अशी पद्धत आहे, कुठल्याही उपनिषदामध्ये किंवा म्हणजे इतर उपनिषदच म्हटलंय, बाकीच्या कुठल्याही एखाद्या ग्रंथामध्ये की ज्ञान किंवा उपासनेमध्ये व्यक्त अव्यक्त त्यातली अव्यक्तातली, तर विशेषतः या ज्ञानाच्या बाबतीत की ज्ञान सुद्धा चुकीच्या ठिकाणी नेतं असं कुठं म्हटलेलं नाही. वाटतं ज्ञानासाठी सगळी धडपड चालली आहे. अज्ञान चुकीच्या ठिकाणी नेतं हे समजू शकतं. माणसाला माहिती नाही तर खड्ड्यात उडी मारली, कारण खड्डा आहे माहित नाही, अज्ञान म्हणून उडी मारली, मग त्याचं नाही झालं हे बरोबर आहे, त्याला पायात ओढून घेतले, हे अज्ञानामुळे घडलंय माहिती आहे. पण ज्ञान आहे तर ते सुद्धा चुकीच्या ठिकाणी तुम्हाला नेईल असं सांगणार फक्त हीच उपनिषद, की जे ज्ञान सुद्धा चुकीच्या ठिकाणी नेईल असं सांगतं. आता हे कळायला आपल्या दृष्टीनं जरी थोडंसं अवघड वाटलं तरी आपण कल्पना करा की ज्ञानामुळे अहंकार आला. उदाहरणार्थ आपल्याकडे घरात माणसं असतात, त्यांना एखाद्या विषयी माहिती असतो, स्वयंपाकात तज्ज्ञ माणसं आहेत, ज्ञानी आहेत. ज्ञानाचे खूप प्रकार झाले, ज्ञान म्हणजे ज्ञानच शेवटी, होय की नाही. पण ते सगळं चुकून बिघडेपर्यंत काही बोलत नाहीत. कसं करतोय आता ज्ञानाचं काय झालं पुढे बिघडल्यावर मग आता तुला दुरुस्त कसं करायचं ते सांगतात. आताच नुकती संक्रांत झाली, म्हणजे कदाचित झाली असेल कुठे पाक किती पुढे जायला पाहिजे, मागे यायला पाहिजे ते त्यांना माहिती आहे बरोबर. पण ज्ञानाने सुद्धा मनुष्य खड्ड्यात पडू शकतो. आता शेवटी दुःखच आहे. त्यांना जरी ते आनंद वाटत असला तरी शेवटी दुःख निर्माण झालेले त्यातून. त्यामुळे ज्ञानाच्या बाबतीत अगदी साध्या भाषेमध्ये सुद्धा आपल्याला ज्ञानाने अहंकार होऊ शकतो. ज्ञानाच्या भास आहे थोडासा. ज्ञान म्हणजे काय, सगळ्या जगाचं ज्ञान होतं माणसाला, अज्ञान शिल्लकच राहील कुठेतरी. त्यामुळं ज्ञानाने सुद्धा जर समजा ते पूर्ण अवस्थेत ज्ञान नसेल तर ज्ञानाने चुकीची कर्म सुद्धा होतील आणि ती निशंकपणे होतील. कारण मला कळते असं वाटतं, होय की नाही. कोणताही एखादा सिनियर माणूस घ्या 50च्या 60च्या पुढचा, तर त्याला कळतंय असं वाटतंच की नाही, म्हणजे कळतंच याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण सर्व कळतंय असं त्याला वाटतं. आणि तो जो 25ला आणि 20ला मुलगा आहे त्याला काय वाटतं ते आपल्याला माहितीच आहे, मी काय सांगायची गरज नाही. तर की नाही, यात फरक आहे की नाही. त्याला कळते असं वाटतंय म्हणून तो जे निर्णय घेतो ते आज 30 वर्ष लहान असलेल्या आणि नवीन परिस्थितीत असलेल्या मुलांना ते बरोबर वाटत नाही. त्यांच्या दृष्टीनं असं त्यावेळेला बरोबर होतं असं ते म्हणतात. तुमचा अनुभव त्यावेळेला ठीक होता पण आता तो तसा ठीक नाही, कारण हे गोष्टी खूप बदललेल्या आहेत. त्यानुसार आम्हाला अमुक अमुक प्रकारे निर्णय घ्यायला पाहिजेत. तर आता माझ्या त्या ज्ञानाने जर मी निर्णय घ्यायला गेलो तर अन्याय होईल, चुकीची गोष्ट होईल. कारण हे सगळं परिस्थितीवर अवलंबून असलेलं ज्ञान आहे माझं सगळं, म्हणजे तिथे मला समजून घ्यावं लागेल थोडंसं. तर ज्ञानाने सुद्धा मनुष्य घोटाळ्यात जाऊ शकतो. आणि ज्ञानात एक खुमखुमी आहे मार्गदर्शनाची, ती घोटाळ्याची. ज्ञानात अकारण कुमकुमी आहे, काय कळत नाही बाबा. एखाद्याला माहीत झालं की नाही की केव्हा सांगेन, आपल्याला जशी एखादी बातमी कळली की केव्हा सांगेन असं होतं, की नाही. त्यातल्या त्यात अशा बातम्या तर प्रपंचात सारख्याच सगळीकडे फिरत असतात. तर त्यामुळे त्यातल्या त्यात जर आणखीन म्हणजे अस्वस्थता करणारी बातमी तर फारच छान. तर ते अगदी केव्हा कोण भेटतोय त्या कानावर एकदा घालतो, असं असं घडलं तुम्हाला कळलं का. टीव्हीतलं सांगतात माणसं एकमेकांना, घरोघरी टीव्ही असत सुद्धा. तर तर हे जे खाजगी चॅनेलवर कळलेलं असेल ते सांगायला किती आनंद असेल, म्हणजे बघा की आता. तर ही खुमखुमी आहे त्याच्यामध्ये, कळलं नाही का बसावं. समजा अगदी कोण कोणाच्या घरातलं पळून गेलं अशी कल्पना करू, कुठेतरी पळून गेली मुलगी, पळून गेली ते त्यांनी लग्न केलं असं वाटतं. तुम्हाला कळलं का हे आधी अगदी लवकर, अगदी चौकात जरी भाजी घ्यायच्या आधीच नको, नंतर भाजी घेऊया एक वेळ. काय त्या ज्ञानाची खुमखुमी काही कळत नाही. ते त्यांच्या घरातले, ते तिकडचे, ते दोघं मिळून काय ते त्यांचं आता बघणार असतात का. आपल्याला काय दर महिन्याला रेशन पाठवायचं नाही त्यांच्या घरी काय. पण एक काळजी किंवा एक हे विचार डोक्यावर सारखं ज्ञान की कधी एकदा हे यांना सांगेन. बरं ज्यांना सांगायचंय त्यांचं फक्त पाहण्यापलीकडे का आहे त्या घराशी संबंध नाही, तरी सुद्धा काहीतरी सांगेन, ते केव्हा एकदा सांगेन किंवा एकदा सांगेन असं वाटतं. तर हे जे काय आहे ही ज्ञानाची खुमखुमी आहे, तर ती माणसाला काही आनंदाकडे घेऊन जाते का, जाणार नाही. म्हणजे ज्ञानाने सुद्धा, म्हणजे हे कळणं कठीण म्हणून ज्ञानाचं मी आपल्याला सांगितलं. अज्ञानाचं तर बोलायचंच काम नाहीये. किती चुकीची ज्ञान अस्तित्वात येतात. मला सांगा, एक मोबाईल तो आलाय, बरोबर आहे की नाही, ठीक आहे, मूळ गरज आहे काहीतरी, म्हणजे प्रत्येक गोष्टीच ही आहे, त्याची एक मर्यादा किंवा गरज आहे, हे बरोबर आहे. पण त्याच्यामुळे होणारे आज इतके प्रकार गुन्ह्याचे आणि त्या सगळ्या दुर्वर्तनाचे म्हणून आपण, की त्याच्यापासून पालकांना केवढी काळजी वाटते त्याची. मला सांग,
एक पालक म्हणून जे असतील त्यांना कल्पना असेल की ह्या पालकांना त्याची केवढी काळजी आज निर्माण झालेली आहे. आपल्यासमोर आत्ता इथे कोल्हापुरातली बातमी आहे ना, त्या नेटनी काय केले बघितले ना सगळं. नेटिझन्स, आपल्याला केवढा अभिमान, आम्ही सिटिझन होतो ते बरं होतं, पण आता नेटिझन असावं असं वाटतं. ठीक आहे, एका क्षणात तुमचं तिकडे जाऊन पोचलं हे मान्य मला, पण त्या एका क्षणात जाण्याचे आता जे काही परिणाम झाले, तो बसतो इथे, ते असते तिथे, आणि हे चालाय हे ह्याच्यातून बोलतायत, हे मी स्वित्झर्लंडमधून बोलतोय आणि हे अमेरिकेतून बोलतायत, हे सगळे बोलतायत इथंच, आणि नंतर कळतं हे आज कॅफेत आहे ते कॅफेत आहे म्हणून. हे मागणं त्यांना कळतं मग ओढाळ होतं सगळा पुढे सगळा. तर हे सगळं काय आहे? ही सगळी अविद्येची जी लक्षणं आहेत की जी विनाशाकडे किंवा विघातक गोष्टींच्याकडे येतात, ती सगळी या सगळ्या ज्ञानातून निर्माण झालेली आहेत. आपण गेल्या आठवड्यातच मला वाटतं आर्टिकल आला होता, बाटलीतला राक्षस. त्या वहिनी लिहिलं होतं ना ते. त्या प्राचार्य आहेत ना, कोणीतरी नव्हे, कॉलेजच्या प्राचार्य आहेत, त्यांना त्याचे वाईट अनुभव येत आहेत, ते कसे रोखावे कळत नाही आहेत, म्हणून त्यांनी त्यांची अस्वस्थता मांडली होती. त्यांनी सांगितलं होतं की हा जो मोबाईलचा राक्षस बाटलीतून बाहेर आला, तो कसा बाटलीत गुंबायचा हा महाप्रश्न आहे असं त्यांनी लिहिले. कारण त्यांना हे रोखता येत नाही सगळ्या त्या कॅम्पसमध्ये, त्यांना चालवायचं आहे कॉलेज, ते शिक्षण देत आहेत. हो, त्यांचं तळमळ समजून घ्या आपण की त्यांना शिक्षण द्यायचं आहे आणि त्यासाठी ती एकत्र आलेली माणसं आहेत, त्यांना तळमळ आहे त्यांच्या कामाची. पण हा राक्षस आज एवढा होऊन बसलेला आहे, तर तो त्यांना सांग. आणि त्यांनी घटना दिलेल्या आहेत की त्याच्या हातात 16 आणि 20 हजाराचा मोबाईल आहे. काय कारण ते विद्यार्थ्याला असेल मला सांगा. माझी आणि त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं नाही माझे वडील ऍडमिट आहेत त्यामुळे मला ताबडतोब त्यांनी त्याचा मोबाईल मागून घेतला, त्याच्यावर जो कॉल केला होता तो परत हे करून बघितलं, रिडायल करून बघितलं, कुठेही लागले त्याच्या मैत्रिणीला लागला. आता हे कसं निर्माण झालं, कशातून, काय कारण आहे याचं? अविद्या माणसाला कशी अंधारात नेईल हे त्याचं हे सांगतो की अविद्येने इतक्या प्रकारे अंधारात नेलाय. ही सगळी त्याची सगळी वरची पुढची सगळी अण्वस्त्र, ही आमची छोटी अण्वस्त्र आहे, ती कुटुंब उद्ध्वस्त करतात, ती राज्य उद्ध्वस्त करतात, ती लाख लोक उद्ध्वस्त करतात, एवढाच फक्त फरक. तर या अयोग्य विद्या, अपुऱ्या विद्या किंवा बद्धक विद्या, ह्या सगळ्या बांधणाऱ्या प्रश्न याचा नाही, विचार करण्याचा प्रश्न आहे की म्हणून मी म्हटलं मागे आपल्याला 4,500 कोटी रुपयांचं ते घर बांधायचं होतं, ते 27 मजलीचं घर, आणि त्याच्यामध्ये 6 माणसं आणि त्यांना 600 नोकर. आपल्याला कौतुक वाटत असेल, पण मला काय वाटत नाही, मला आदर आहे. ठीक आहे. तर ते जे काय आहे हे कुठून निर्माण झालेले आहे की ह्या संचयातून विनाशक पुढे आता प्रश्न असा येणार आहे की त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न येणार आहे. आपण बोधकथा वाचताच आहोत, ते शेवटी लिहिलेलेच आहे त्याच्यावरती सुद्धा, की त्या एका सुरक्षिततेचा प्रश्न नवीन निर्माण होणार आहे आता. कारण एवढे सगळं इस्टेट आहे ती आता सांभाळायची आहे, म्हणजे त्याच्यासाठी बाहेर. म्हणून आज अहो पुण्यात गेलं तर कोणाच्या घरात जायची सोय राहिली नाही, तो बाहेरच सोडवतो तुम्हाला. बोला तुमचं नाव काय, तुमचा पत्ता काय, तुमचा फोन नंबर, कोणाला भेटायला गेला. आम्ही इथं फिरतो, कोण कोणाला काय विचारत पण नाही, उलटा हात बीत करून नमस्कार बरं भेटला बरं, काय आहे का मला सांगा तसं. हे का झालं निर्माण? तर हे सगळं आम्ही अशी आखून घेतली म्हणून, आणि ती अशा उच्च पातळीची आखली आहेत की आता माणूस वगैरे काय नाही, काय व्हेरिफिकेशन शिवाय घरातल्या आपल्या माणसांना प्रवेश मिळत नाही. परवा तुम्ही मुंबईत गेला तर तुम्ही अनुभव घेतला, ते मनुष्य तिथून येणारे घरातले त्यांना आणायला आले तरी सुद्धा त्यांच्या बरोबर ते असून सुद्धा पुन्हा व्हेरिफिकेशन की हे नक्की या सोसायटीतलेच यांना आणायला गेले होते की नाही, काय ती माहिती पुरेशी झाल्याशिवाय आत नाही प्रवेश. ही आपली अवस्था कुठल्या विद्येने आली याचा विचार करावा. ते अज्ञानी कर्म आचरिती. अज्ञानी कशाला म्हणायचं की ह्याच्यातलं खाली आणलं नाही म्हणून हे इतकं वर गेलंय. संपत्ती की वर कुठे गेली, का गेली, तर ती खाली आली नाही म्हणून वेळेत. हे समजा त्यागोनी मग भोगतो. कुठली बिल्डिंग बांधणार मला सांग? 6 माणसांना फार तर 100 खोल्या बांधेल, काय तुम्हाला 50 खोल्या बांधेल, पण ते त्याच्या उरलेलं सगळं त्यांचं होतं ना, ते त्यांना देईल, ते नाही देणार, ते साठवणार आणि सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण करणार. कोण करेल ते करेल. आता त्याच्या पोटी हे सगळं, आणि बाकीचे तिकडं बघणार, आणि ते त्यांचे एकाचे 2 मजल्याचे 4, 6, 8, 10 ते करायचा प्रयत्न करणार. त्या पोटी आणखीन 10-100 लोकांना कामाला लावणार. हे सगळं कसं निर्माण अविद्येने निर्माण झाले. अज्ञानी कर्म आचरिती अंधारात प्रवेशते. जे अंडरवर्ल्ड आहे त्याचं बोलायचं कामच नाही, अण्वस्त्र आणि ही जी संशोधन आहे त्याचं बोलायचं कामच नाही. आणि चुकीची कर्म आहेत. अज्ञानाने काय होतं, एक छोटीशी गोष्ट सांगतो, थांबतो, झालंय. इसाबच्या आपल्या गोष्टी वाचता आपण. तर चुकीच्या कर्मामध्ये, अविद्येमध्ये जो भ्रम आहे किंवा जी बद्ध करणारी विद्या आहे तिचं पण वर्णन आहे. तर इसाबने एका साध्या वानरिणीची गोष्ट सांगितली. आपल्याला माहिती असेल, वानर आहे, वानरीण आहे, तर तिला सर्वसाधारणपणे जुळी होतात असं ऐकलं. त्यांना नेहमी जुळी होतात, आणि ते जुळी झाले
की एकाला ते जवळ धरतात आणि एकाचे हाल करतात, एकाच्याकडे लक्ष देत नाही. आणि ते जवळ धरून जे अगदी पोटाशी धरलेलं पिल्लू आहे ना ते जातं आणि ज्याचं उपेक्षा केली आहे ते जगतच. ठेवा काय ते पण सांगू शकेल एवढं सगळं. तर काही वेळेला अकारण ही जी माया आहे ती म्हणजे हे तर मी मोठी वाईट सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे हे अगदी छोटं. ती अकारण काही मायेचे प्रयोग काही माता करतात ते अविद्येचं लक्षण आहे. त्या अंधारात प्रवेश येते. अकारण मुलांना घडवून काहीतरी करायचं असतं म्हणजे जे त्यांना काही जमलेलं नसतं ते सर्वसाधारणपणे, आणि त्याचं जर जमलं असेल तर त्याच्यापेक्षा जमावं म्हणून. म्हणजे काय जे करायचं ते अंधारात प्रवेश येते. नंतर तो अंधार आपल्या वाट्याला येतो तेव्हा कळते की आपलं काहीतरी चुकलं. ज्ञानी जे रमती तेही अंधारीचं प्रवेश येते. याची आणखीन खोलात जात नाही पण हे सगळं अनुभवाला येणार आहे आपल्याला. म्हणून ज्ञानी जे रमती तेही अंधारात प्रवेश येते. ज्ञानात रमला की चूक आहे, तिथे रमण शब्द आहे. यौविद्यायाग रताः असं म्हटलेलं आहे. विद्येत रमला. काही माणसं शिकतच राहतात. म्हणजे एक त्यांची फक्त एक गोष्ट सांगतो, उरलेला तर उद्या सांगतो. तर सुखबोधानंद म्हणून जे स्वामी आहे तर त्यांच्याकडे एक मनुष्य आला, म्हणजे काय आठवण सांगतो. तो डॉक्टरेट होता माणूस. तर तो आला तर त्याने विचारलं की बाबा तर तुम्ही तर हे आहात विद्वान आहात. तो म्हणला आणि म्हणजे त्याच्याकडे बघितल्यावर त्यांना असं वाटलं की इतका वृक्ष निष्प्रेम आणि असं माणूस आहे हा. म्हणून त्यांनी त्याला सहज विचारलं की वाय यू हॅव बीन सो फुलिश इन युअर लाईफ. बापरे, हे तेच विचारू शकता तुम्ही इतके काय अव्यवहारी निर्बुद्ध बुद्धू काय आपल्याला म्हणायचं ते म्हणणं कठीण आहे मला जरा, म्हणून आपलं त्यांचं इंग्रजी बोलतो. तर वाय यू हॅव बीन सो फुलिश इन युअर लाईफ. कारण मनुष्य जसा मोठा होत जाईल तसा आनंदित होईल, प्रेमळ होते. मूळ आत्म्याचा विकास तिथे आहे. तर ते नाही झालं तर तो म्हणलं, त्या माणसाने काय म्हटलं की बट आय हॅव 8 डॉक्टरेट्स. 8 PhD केलेला माणूस, 8 PhD केलेला मनुष्य आहे तो त्यांच्याकडे. आणि बरोबर आहे, तो निष्प्रेमच होईल मला वाटतं सगळे गोष्टी. ज्ञानी जे रमती तेही अंधारीचं प्रवेश घेतली. याचा अनुभव आणखीन आजच्या काळात काय येणार. तर ते त्याला म्हणाले की अरे त्या अर्थानेच मी तुला म्हटले की आय हॅव अंडरस्टूड यू. मी तुला बरोबर समजून घेतलेलं आहे. तुझं पाहिल्याबरोबरच माझ्या लक्षात आलं की तू इतका कोरडा निष्प्रेम असं जीवन हे तुझ्या वाट्याला दिसतंय मला. त्याचं कारण आयुष्यातला इतका मोठा वेळ, महत्वाचा वेळ अत्यंत नीरस वाचन आणि विचार आणि लेखनाच्या तू कशाला घालवला असेल. 8 PhD म्हणजे कल्पना करा काय झालं असेल त्या माणसाचं. अरे बापरे. तर ते म्हणाले तुझ्याऐवजी तू जर समजा पशु पक्षी आकाश तारे माणसं हे जर सगळ्या ते उरलेले 7 PhD निदान 7 PhD बघितलं असतंस तेवढ्या काळात तर तू किती आनंदित झाला असतास आणि जगामध्ये किती आनंद देऊ शकला असतास, निर्माण करू शकला असतास याची तुला कल्पना तरी येईल का. हा त्यांचा अत्यंत तळमळीनं त्याला विचारलेला प्रश्न आहे. त्यांचं वाक्य काय आहे तेवढं फक्त आता आपण हे पाहायचं. ज्ञानी जे रमती तेही अंधारीच प्रवेशती. सांगायचं मनुष्यात 8 PhD मिळालं तर कोणाच्या पाया पडेल शक्यता आहे, कोणाला प्रेम करेल काय. आता कुठल्या भाषेमध्ये आपण आनंदाचा अनुभव घेणार त्याच्याकडून ते सांगा. हे आपण आता याच्यावर विचार करावा. आपण फक्त एवढे शेवटचे 3 श्लोक म्हणूया थांबूया. आता जेवढे आपण 8, 7, 8 पासून म्हणूया. 7 ते मागच्या पानावर 7 ते 9. जग जास आपुले झाले सर्वत्र भरून जो असे नित्य एकत्व झाल्यास मोह शोक कुठे कसे. अशरीर शुद्ध निष्पाप निर्मलात्मा अलिप्त ही मुक्त सार्थ शाश्वतता देतो तो व्यापकत्व ही. अज्ञानी कर्म आचरिती अंधारात प्रवेशती. ज्ञानी जे रमती तेही अंधारीच प्रवेशती. अज्ञाना पलीकडे प्राप्य
ज्ञानापलीकडे तसे अनुभवी पुरुषांकडुनी ऐकिले ते असे असे अज्ञान ज्ञान दोन्ही सह आत्मज्ञानास जाणतो अज्ञाने नाश टाळ